एका क्षणी जीवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे प्रभु नाम हे विमान दाविल मोक्ष धाम प्रभु नाम हे विमान दाविल मोक्ष धाम प्रभु नाम हे विमान दाविल मोक्ष धाम तेथे मिळेल श्याम जे हृदय यादवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे तुटतील पाश सारे हो तुटतील पाश सारे एका क्षणी जीवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे सुख चैन सर्व भास नैश्वर्य हा विलास सुख चैन सर्व भास नैश्वर्य हा विलास सुख चैन सर्व भास नैश्वर्य हा विलास प्रभुची धरा विकास सुख हेची मानवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे तुटतील पाश सारे हो तुटतील पाश सारे एका क्षणी जीवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे घ्या घ्या सदा सुवाचे प्रभु नाम माधवाचे प्रभु नाम माधवाचे प्रभु नाम माधवाचे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत हो अनंत ब्रह्मांड नायक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला श्री दत्तात्रेय महाराजांचा महिमा सोबतच आपण भृगु ऋषीच्या माध्यमातून स्वामी श्री दत्तात्रेय महाराजांचे अगाध अशा लीळांचं स्मरण करत आहोत. त्यामध्ये आपण भुक्तिमुक्ती प्रदायकम या श्लोकावर भोगही देतात आणि मुक्तीही देतात. फक्त जीवाची जोड कशी आहे त्याच्यावर डिपेंड करते. परंतु परमेश्वर तर जे जीवाने मागितले ते देतात कारण त्यांना द्यावं लागते. आणि म्हणून सहस्रार्जुनाने भुजासाठी प्रयत्न केला 2 हात प्राप्त करण्यासाठी आणि त्या 2 हस्ताला प्राप्त करण्यासाठी केल्या गेलेल्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला आणि परमेश्वर प्रसन्न होऊन गेले आणि त्याला 2च्या बदली सहस्त्र भुजा दिल्या, वलंकित पृथ्वीचं राज्य दिलं आणि लोकांचे जाणून मदत पुरुषी असा हा वराने परमेश्वराच्या वरदहस्ताने संपन्न झालेला हा सहस्त्रार्जुन राजा कार्तवीर्य राजा हा शिकारीच्या मागे लागला आणि त्या दाट झाडीमध्ये त्याला शिकारीने चकवा दिला आणि मग तो त्या रात्रीची वेळ कशी कंठावी कारण हिंस्र पशूंचं भीती असते जंगलामध्ये आणि म्हणून आपण आता याच्यातून कसं निघावं म्हणून त्याने एका झाडावर थांबून रक्षण केलं आपलं. सकाळी तो बाहेर आला त्या जंगलातून सैनिक वाट पाहत होते त्याचे सारथी वगैरे ते सगळे म्हणायला लागले की आपण महाराज कुठे गेले म्हणजे सांगितलं असं असं झालं रात्री. आता राजहट्ट असते शिकार जर आपल्याला चकवा देऊन राहिली तर पिच्चा सोडून द्यायला पाहिजे पण याने पिच्चा सोडलाच नाही.
त्यामुळे हा दाट अरण्यात चालला गेला, म्हणून याला अटकून बसावं लागलं. मग बाहेर आल्यावर तो म्हणतो, मी एवढा मोठा राजा, पण आज मी तहानेने आणि भुकेने व्याकुळ आहे. मला तहान लागलेली आहे, माझ्यासाठी पाणी आणा. मला भूक लागलेली आहे, माझ्यासाठी अन्न आणा. तर ठीक आहे, आम्ही शोधतो म्हणे. म्हणून ते शोधण्यासाठी गेले. तर त्याचे जे सैनिक आहेत, ते पाणी शोधत 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 पाहत गेले. तर त्यांना पाणी तर काही मिळालं नाही, पण एक आश्रम दिसला. तो आश्रम त्यांना दिसल्यानंतर ते त्या आश्रमाकडे जातात. तर तो आश्रम त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीचा आहे. रेणुका ही त्याची पत्नी आहे. असं हे दाम्पत्य या ठिकाणी या आश्रमात आहे. तर हे दोघं जण म्हणे सारीपाट खेळत होते, म्हणजे चौसर ज्याला म्हणतो आपण. चौसर खेळणे करमणुकीचं साधन म्हणून, जसं आपण आता बुद्धिबळ म्हणा, चेस म्हणा आपल्या भाषेत, तर ते असे सारीपाट खेळत होते म्हणे. दोन सैनिक येताना दिसल्यावर ते आसनावर उभे राहिले आणि स्वागतासाठी पुढे गेले. कारण आपली संस्कृती फार चांगली आहे, हिंदू संस्कृती. अतिथी देव भव, म्हणजे अतिथी म्हणजे जो पाहुणा येते आपल्याकडे, तो देवाच्या रूपाने येते म्हणे. म्हणून अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव, हे तर सगळे आहेतच, पण अतिथीलाही मान दिलेला आहे. अतिथी देव भव असं. म्हणून पूर्वी तर म्हणतात असे घरावर पाट्या लावत होते म्हणे, अतिथी देव भव. त्यामुळे अतिथीला खूप चांगलं वाटायचं म्हणे, की आपल्याला आपलं स्वागत आहे इथं, म्हणजे माणूस याच्या अगोदर स्वागत झालं, म्हणून ते म्हणे ते घरामध्ये येत होते म्हणे. पण लोक नंतर त्रास व्हायला लागला, मग त्या पाट्या गळून पडल्या. लोकांनी त्या पाट्या बंद करून टाकल्या. मग त्याच्यानंतर लोकांनी नवीन पाट्या लावल्या, म्हणजे कोणत्या, रिद्धी सिद्धी. गणपतीच्या दोन्ही बायका दोन्ही दरवाजावर. गणपती महाराजांच्या पत्नी आहेत त्या दोघी जणी, रिद्धी सिद्धी. इकून रिद्धी आणि तिकून सिद्धी. मग तेही गेलं म्हणे. मग लाभशुभाला काही काढा, लाभशुभ लिहायचे म्हणे दरवाजा बाजून. जुने लोक पहा घराला लाभशुभ लिहायचे. आता तेही गेलं. आता काहीच नसते. आता फक्त पुढे गेट असते आणि गेटवर एक पाटी लिहिली असते, कुत्ते से सावधान. म्हणजे अतिथी भनान बाहेरच्या बाहेरच पाहून जाते, तो इकडे येतच नाही. का त्याला माहिती कुत्रं असलं तर भरून भेटते की नाही तेही माहित नाही राहिलं. म्हणून संस्कृती अशी बदलत बदलत इथपर्यंत आली आपली. त्यामुळे जुनं मात्र खूप महत्वाचं होतं. तर बघा, ह्या दोघही जणांचा शिष्टाचार बघा. दोघही जण उठले, यांनी त्या सैनिकांचं स्वागत केलं, की आपल्या आश्रम म्हणजे आधार. आपल्या आधाराला जर कोणी आलं तर त्याला आपण त्याची मदतीला गेलो पाहिजे. म्हणून या त्यांचं स्वागत केलं पाहिजे. म्हणजे आपण कोण? म्हणजे आम्ही सहस्रार्जुनाचे सैनिक. आज आमचे राजे शिकार खेळता खेळता जंगलामध्ये अटकले. त्यांना खूप त्रास झाला रात्रीचा, त्यांना खूप तहान लागली आहे, तर आम्हाला पाणी पाहिजे. ते म्हणे एवढंच, काही हरकत नाही म्हणे. आता रेणुका ही ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार विश्व देवतेची ज्ञान विग्रह आहे. देवताचे जे अवतार होतात, आपले परमेश्वराचे अवतार आहेत, तसे देवतांचे अवतार होतात. देवतांच्या अवताराला विग्रह म्हणतात. विग्रहाचे तीन तीन प्रकार आहेत: ज्ञान विग्रह, अज्ञान विग्रह आणि शाब्दग्ध विग्रह. ज्ञान विग्रह म्हणजे त्याला सर्व ज्ञान असते, ब्रह्मांडाचे सारखंच. तो विद्या बी देतो. तर ज्ञान विग्रहामध्ये जशी रेणुका मोजलेली आहे, बळीभद्र देव म्हणजे बळराम दादा कृष्ण महाराजांचे मोठे भाऊ, तेही मोजलेले आहे. अज्ञान विग्रह, राम परशुराम हे अज्ञान विग्रह आहे दोघे. या रेणुकेचाच पुत्र आहे म्हणे परशुराम, तो अज्ञान विग्रहाला जाणीव नसते, ज्ञान नसते त्याला अज्ञान विग्रहाला. म्हणून रामचंद्राला सीता गेल्यानंतर रामचंद्राला कळलंच नाही सीता कोणी नेली म्हणून. कोणी सांगितलं? जटायू नावाचा पक्षी आहे, त्यानं सांगितलं. तो दशरथ राजाचा मित्र होता आणि जटायूने विरोध केला सीता हरणाच्या वेळेस. मात्र याने रावणाने त्याचे पंख कापून टाकले, तो खाली पडला. तेव्हा तो सतत राम नावाचा जप करत होता. का? तर राम इकडे येईल शोधत, तेव्हा त्याला माझा स्वर ऐकू जाईल. मग त्याने सांगितलं की तो दक्षिणेकडे समुद्राच्या पलीकडे घेऊन गेला. म्हणून रामचंद्राला सीता कोण नेली हे कळलं नाही. ज्ञानविग्रहाला अगोदरच कळते. रेणुकेला अगोदरच माहित होतं की आता पुढे कथा येतेच की बा तुला दत्तात्रय महाराजांची भेट होईल, तेव्हा तुझ्या वाढलेल्या काष्ठाला सुद्धा कुंभ फुटतील. किंवा कृष्ण महाराज बघा, युद्धात सर्व अगोदरच सांगतात अर्जुनाला. जयद्रथ वधाच्या वेळेस सूर्य झाकला, सूर्य काढला आणि स्वामी म्हणतात हा जयद्रथ आणि हा सूर्य अर्जुना, याचा वध करून टाक म्हणे. तेव्हा अर्जुनाने बाण प्रकट केला. स्वामी म्हणतात नाही, दिव्यास्त्र वापर. कारण याच्या बापाने याला वर दिलेला आहे की ज्याच्या हाताने याचं शिर खाली पडेल त्या क्षणाला तोही मरेल, म्हणून तुझा सुद्धा मृत्यू होऊ शकते. म्हणून दिव्यास्त्र घे आणि दिव्यास्त्राला आदेश दे की हे याचं शीश याच्या बापाच्या हातातच पाठव डायरेक्ट. तो सूर्याला अर्घ देऊन राहिला म्हणे आता सध्या, तर त्याच्या हातात गेलं पाहिजे. म्हणून अर्जुनाने दिव्यास्त्र प्रकट केलं. दिव्यास्त्राला सूचना केली की याचं शीश
याच्याच बापाच्या हातात पाठव. तर ते म्हणे तो जयद्रथाचा बाप जो आहे म्हणे बृहन्नथ की काय त्याचं नाव, त्याच्या हातात जाऊन पडलं म्हणे. बरोबर, म्हणजे अगोदरच स्वामी सांगतात काय आहे ते अगोदर. राजस्व यज्ञामध्ये दक्षिणा वाटण्यासाठी स्वामींनी दुर्योधनाचं चयन केलं का, दुर्योधनाच्या हातात नवनिधी होते. म्हणजे स्वामी बरोबर हे या असं ज्ञानाचं काम असं असते परफेक्ट करणं जिथल्या इथं, पण अज्ञानाला कळत नाही. म्हणून रामचंद्राला कळलंच नाही. रामचंद्राचे कितीतरी प्रसंग आहे, रामायण वाचा तुम्ही, कुठंच कळत नाही. काय झालं माहिती आहे काय, समुद्रापर्यंत ते येऊन पोहोचले. मग समुद्रात पाणी आहे. मग सगळेजण म्हणायला लागले, ते वानरसेना ते सगळेजण, की आता काय करायचं. तर म्हणे तिथं 3 दिवस बसले म्हणे त्या काठावर. त्या समुद्राला विनंती केली की मला रस्ता पाहिजे जायसाठी. तो समुद्र काही प्रकट झालाच नाही, कारण सृष्टीनुसार गोष्टी चालतील. मग राग आला म्हणे. मग एक अग्निबाण प्रकट केला रामचंद्राने आणि म्हणे मी तुझं पाणी सुकून टाकतो. तेव्हा समुद्र पुढे आला. समुद्र म्हणतो तुम्ही माझं पाणी सुकून ही सृष्टी व्यवस्था बदलवता कशाला, तुमची काय अडचण आहे. म्हणे पलीकडे जायचं आहे. म्हणजे तुमच्या बघा तो सांगतो आता समुद्र, तुमच्या सैन्यामध्ये नल आणि नील हे दोघंही बलीचे पुत्र आहेत आणि हे दोघेही तुमच्या सोबत आहे आणि यांनी विश्वकर्मा जो आहे याच्या थ्रू यांना काहीतरी हे झालेलं आहे, म्हणजे शापित आहेत म्हणजे हे काही कारणास्तव, की यांनी समुद्रात टाकलेली वस्तू किंवा पाण्यात टाकलेली वस्तू तरंगते, ती बुडत नाही. म्हणून तुम्ही यांच्या हातून हे पाषाण टाका. म्हणून पाषाण सगळी वानर सैन्य आणत होती, पण टाकताना हे दोघंच टाकत होते, नल आणि नील. ते पाण्यावर तरंगत होते त्याच्यात. म्हणजे मग आपल्या सैन्यात हे असूनही माहित नाही. म्हणून अज्ञान विग्रहाला माहित नसते, ज्ञान विग्रहाला सर्व कळते. तर ही ज्ञान विग्रह, अज्ञान विग्रह. आणि एक तिसरा शापदग्ध विग्रह, जो शापित काही कारणास्तव शापित झाला. जशी म्हणे गंगा, भीष्म हे शापित आहेत. जयविजय बी शापित आहे, पण जयविजयांचा प्रकार वेगळा आहे. उच्च देवतेने नीच देवतेला जर शाप दिला तर ती नीच देवता ब्रह्मंडस्था सुगट, त्या फडिया सुगट खाली येते, ती तिला म्हणतात शापदग्ध विग्रह. पण चुकून जर जीवानं जर एखाद्या देवतेला शाप दिला, कारण सामर्थ्यवान जीव शाप देते देवतेला. सनकादिकांनी शाप दिला त्याच्यात जयविजयांना, तर सनकादिक हे जीव होते पण ते पॉवरफुल होते, त्यांनी शाप दिला जयविजयाला. तर जयविजयची ब्रह्मंडस्था खाली येणार नाही, कारण ती श्रेष्ठ आहे म्हणून फक्त फडियाच खाली येते. पण उच्च देवतेला जर नीच देवतेला शाप दिला तर ती फडियासुकट खाली अवतरते ती ब्रह्मंडस्था. तर त्याला म्हणतात शापदग्ध विग्रह. तर याच्यामध्ये गंगा, भीष्म ही शापदग्ध विग्रह आहेत. तर रेणुका ही ज्ञानविग्रह होती. आता ज्ञानविग्रहाकडे प्रचंड सामर्थ्य असते. तर हिने काय केलं, एवढीशी गोष्ट म्हणे काहीच हरकत नाही. मग तिने म्हणतात वेगवेगळे मतमतांतरे असं कानामध्ये हात घातला म्हणजे असा कानातून मळ काढला म्हणे. ते मळ काढला म्हणे, तो असा हाताला ठेवला म्हणे. तुमची कानकोरी असते ना, कानकोरी, कान कोरता ना तुम्ही, तर तिला एवढसा छोटासा एक दाना बसेल त्या ज्वारीचा, बरोबर एवढंच. तर तिनं एवढं असं त्याचा दोन केला म्हणे आणि आपल्या कमंडोल मधलं पाणी त्यात टाकलं आणि त्यांना म्हणे हे घे पाणी. त्याला पहिल्यांदा वाटलं हे बाई चेष्टाच करू राहिली काय. सैनिक हुशार होते, हे ऋषीमुनी आहे, सामर्थ्यवान आहे, यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य असते. काय करू राहिले म्हणून त्याने सैनिकांना हातात घेतलं, त्या दुसऱ्या सैनिकाकडे पाहिलं. पण सैनिक हुशार होता. जसा हिने कृती केली त्याने कृतीतून त्याने एक गहन प्रश्न विचारला. तो फक्त काय म्हणतो, माता हे पाणी पुरेल, म्हणजे प्यासाठी पाणी पुरेल. ती काय उत्तर देते, पुरेल आणि उरेल. आणि मग तो असा हातावर थेंब घेतला. एक म्हणते बा तिथं तिने खाली पाणी टाकलं, तर तिथं ते माती कालवली, त्या मातीचं थोडंसं गंगाळ तयार केलं, त्याच्यात पाणी दिलं, एवढी शकायचं पंतीसारखं त्याच्यात दिलं म्हणे. मग त्या सैनिकाने ते असं हातावर घेतलं आणि निघाले करताना काय झालं, की ते घोड्यावरून जात असताना अचानक असं एक हे आलं, म्हणजे असा ओढा आला, म्हणजे थोडस नाल्यासारखी जागा, लांब अशी लागा. तो घोड्याने काय केलं, त्याच्यावर छलांग मारली. जशी छलांग मारली तसा तो हातामधला त्यांच्या तो थेंब खाली पडला. तिथं लगेच सरोवर तयार झाला पाण्याचा. मग यांनी फटाफट आपले उदक पात्र भरले आणि नेऊन दिले. सर्वांना दिलं. सैनिकांनी पाणी पिलं आणि राजाला दिलं. राजाला थंडगार आणि रुचकर पाणी पाहून राजा म्हणतो की बाप, मी चक्रवर्ती सम्राट, वळंग पृथ्वीचा राजा, रात्रभर पाण्यानं मरत होता, एवढं पाणी. तुम्ही राजासाहेब पहिले पाणी प्या, तुम्हाला सांगतो ते आश्चर्यच आहे म्हणे. काय म्हणे, हे पाणी साधारण नाही म्हणे, हे पाणी म्हणे जमदग्नीच्या कमंडलू मधलं पाणी आहे. असं हो म्हणे. काय म्हणे, त्यांनी आमचा आदरचित्त केलं, आम्ही गेलो, आम्हाला उठून उभे समोर आले म्हणे, आमचं स्वागत केलं आणि आम्ही सांगा आम्ही सहसाचे सैनिक आहोत, आमचा राजा
भुकाळ आपलं तहानेने व्याकुळ झाला, आम्हाला पाणी द्या. म्हणे तिने कानातला मळ काढला आणि एक थेंब पाणी दिलं. आम्ही प्रश्न केला, पाणी पुरेल काय? तर ती म्हणे पुरेल आणि उरेल. आणि राजासाहेब तसंच झालं म्हणे. जसं म्हणे छलांग मारली घोड्यानं, तसा हातचा थेंब पडला आणि सरोवर तयार झाला. चला म्हणे मला सरोवर दाखवा. त्यानं सरोवर दाखवला. सैनिक पाणी पिले, राजे पाणी पिले. बापरे, लय सामर्थ्यवान दिसतात म्हणे. त्याला इथं त्याच्या त्याला एक एक प्रकारची बोचकणी बसून राहील त्याच्या इगोला, त्याच्या अहंकाराला, की मी वलंकित पृथ्वीचा राजा, मी लोकांचे जाणून मनोरथ पूर्ण करतो, मला पाणी नाही प्यायला. पण ही ऋषीमुनीने एवढं सामर्थ्य यांच्याकडे केलं. तो म्हणतो ठीक आहे, हिच्याकडे कदाचित पाण्याची किमया असेल, पाण्याचा एखादी सिद्धी असेल हिच्याकडे, म्हणून पाण्यापासून पाणी जन्मलं असेल. तो म्हणतो असं करा, आता परत जा, सांगा आमचा राजा भुकाळू म्हणजे खूप उपाशी आहे, त्याला भूक लागलेली आहे, त्याला अन्न पाहिजे. मग ते सैनिक परत गेले. परत त्यांनी स्वागत केलं. बघत या. रेणुकेने विचारलं पाणी पुरलं काय? तो म्हणे हो, तुमच्यासारखं तुमच्या म्हटल्याप्रमाणे झालं, पुरलं आणि उरलं. ठीक आहे म्हणे. मग आता म्हणे आमचा राजा भुकेने व्याकुळ झालेला आहे, आमच्या राजाला भोजन पाहिजे. काही हरकत नाही म्हणे, तुमच्या राजाच्या पसंतीचे पदार्थ सांगा. बाप रे, राजाच्या पसंती पदार्थ सांगा, जा विचारून या म्हणे. राजाला ते गेले, राजाला विचारून आले. राजसाहेब त्यांनी पदार्थ विचारले. बापरे, पदार्थ आवडीचे म्हणे हो, आणि तुमच्या सगळ्या सैन्यासह तुम्हाला दंडोत सगळ्यांना, तुम्ही जेवढे आले असाल म्हणे शिकारले तेवढे सर्वांना दंड घालवेला या म्हणे 12 पर्यंत. यांच्याकडे म्हणतात कामधेनू होती. कामधेनू ही एक गाय आहे. धेनू म्हणजे गाय, काम म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारी, धेनू म्हणजे गाय. कामधेनू संयोगिक नामना. कामधेनू मनामध्ये असणारी कल्पना पूर्ण करणारा कल्पतरू झाड, आणि कपर्दकीचे ठाऊनी अनर्घ रत्नाची समृद्धी ज्यामध्ये आहे असा चिंतामणी नावाचा एक पाषाण. ही तिन्ही समुद्र मंथनातून निघालेले आहेत. देव असुरांनी समुद्र मंथन केलं त्याच्यातून, तर त्यापैकी हे इंद्राच्या घरी असते म्हणे ही कामधेनू. तर जमदग्नी आणि रेणुकेच्या तपस्येवर प्रसन्न होऊन इंद्राने त्यांना कामधेनू बक्षीस दिली होती, की ही तुमच्याकडे राहू द्या, तुमच्या सेवेसाठी. अर्थात ती ब्रह्मांडासाठी कोणाला दिल्या जात नाही, पण सेवेसाठी राहू द्या, तुम्हाला कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. कारण कामधेनू अन्न जाती दे. कामधेनू तुम्ही काही बी मागा, कोणती पक्वान माना, 5 पक्वान ती तुम्हाला देणार. त्यांच्याकडे कामधेनू आहे. हे दोघं जण आहेत. आश्रमात तिसरा व्यक्ती नाही आहे कोणी. यांनी कामधेनूला आदेश दिला की आम्हाला सैन्याची व्यवस्था करायची, अमके अमके पक्वान द्या. तर आले, त्यांनी सांगितले, सगळे पक्वान तयार झाले. राजा गेला स्नान करून, तिकून आला पटकनी आणि भोजनाची व्यवस्था केली. फटाफट त्यांनी काय ते जंगलातून आणलेले ते झाडाचे पत्ते, त्याच्यापासून पत्रावळा वगैरे तयार बनवून घेतले आणि लगेच यांना वाढायला सुरुवात केली. तर आता हा सहस्त्रार्जुन जेव्हा जेवायला बसला, तर हा विचार करायला लागला की मी एवढा मोठा राजा, वलयंगित पृथ्वीचं राज्य माझ्याकडे आहे, दत्तात्रय माझं मला वर दिलेलं आहे, आज मी खाण्याला मोताद आहे, आणि हे झोपडपट्टीत राहतात, हे या आश्रमात राहून राहिलेले हे जमदग्नी आणि हे यांच्या ठिकाणी 5 पक्वान. धिक क्षत्रिय जन्माचा धिक्कार असो, काय पडलेला आहे जन्मात, असे हे महाविभूती. म्हणजे स्वतःला त्याला कमी लेखायला लागला तो, की मी राजा असून कामाचा नाही. हे संन्यासी यांच्या ठिकाणी 5 पक्वान यांना जंगलात भेटून राहिले, यांच्याकडे पाणी आहे, सगळंच आहे, काय पाहिजे, अन्न वस्त्र निवारा, 3च गरजा माणसाच्या, यांना जर इथं भेटून राहिले, अध्यात्माकामध्ये जीवन कंटून राहिले, मी तर एवढी क्षत्रिय हिंसा करून, हे करून ते करून, म्हणे 12 भानगडी करून नाव मोठं करून राहिलो, हे तर माझ्या धिक क्षत्रिय, या क्षत्रिय जन्माचा धिक्कार असो. त्याला खूप वाईट वाटलं. पदार्थ खायला लागला, जेवण करायला लागला. जेवण केलं पण त्याचं काही चित लागत नव्हतं. त्याने सेनापतीला सांगितलं, हे बघ म्हणे, या आश्रमात कोणी दिसून नाही राहिलं म्हणे, पक्वान जोरात तयार केले गेले म्हणे, कुठं धूर दिसत नाही, कुठे आचार्याचा आवाज येत नाही, हे पक्वान आले कुठून याचा शोध लाव म्हणे. तो सेनापती उठला, पाठीमागून गेला, पाहिते काहीच नाही, सगळा फिरून आला, एक गाय बांधलेली आहे फक्त, बस, बाकी काहीच नाही. आला राजासाहेब, काहीच नाही, कोणीच नाही आहे म्हणे, आणि पक्वानाचे ढीकचे ढीक पडलेले आहेत म्हणे. कुठून बोलायला त्या काळात रेडीमेड होतात, रेडीमेड बोलवू शकतो आपण, त्यात रेडीमेडही नव्हतं काही. कसे कुठून आले पक्वान? नाही सांगताय, आपल्याला सांगता येणार नाही म्हणे पक्वान कुठून आले म्हणून. म्हणजे सहस्त्रार्जुन यथेष्ट जेवल्यावर म्हणतो, तुम्ही धन्य आहे म्हणे, अतिथी देवभव म्हणून तुम्ही जसं पालन करता म्हणे, अतिथीला एवढा सन्मान दिला, एवढं सगळं दिलं म्हणे, पण म्हणे एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे, मला एक छोट्या प्रश्नाचं उत्तर. काय?
म्हणे तुम्ही इथं दोघच जण आहात, तुमच्या आश्रमात एक गाय बांधलेली आहे, तुम्ही हे 5 पक्वान्न कुठून आणले? तेव्हा रेणुका, स्त्रिया सरळ असतात, भोळ्या, तिने लगेच सांगून दिलं. म्हणे राजासाहेब, ही सगळी आमच्यावर आमच्या कामधेनूची कृपा आहे. म्हणजे तुम्ही जिला गाय म्हणून राहिले ती गाय नाही आहे, ती कामधेनू आहे. ती साधारण गाय नाही, ती स्वर्गातली कामधेनू आहे. तो म्हणतो, अच्छा, हिच्यामुळे सगळा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कोणामुळे होऊन राहिला सगळा? या कामधेनूमुळे. म्हणजे ते पकवान, हो म्हणे, हे कामधेनूने पकवान दिले आम्हाला. तो म्हणतो, असं तेच तर मुलाला विचार करू की झोपडपट्टीत पदार्थ आले कुठून? हे करू राहिले. मग आता याला दत्तात्रय महाराजांनी बघा 3 स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. स्त्री, ब्राह्मण, गाय, बघा तिघही समोरच आहेत, बरोबर. तर याने काय केलं, हा का म्हणतो, म्हणजे तुम्ही मी सारखाच आहे, बल्कि मी तुमच्यापेक्षा पॉवरफुल राजा आहे. पदार्थ तुम्ही दिले ते कामधेनूमुळे दिले, म्हणून ही कामधेनू जी आहे ना म्हणे तुमची, ही तुमच्या झोपडपट्टीत राहायच्या लायकीची नाही आहे. हिला मी माझ्या राज्यात घेऊन जाईल. रेणुका पुढे आली. हे बघा, जमदग्नी पुढे आला. तुम्हाला एक नाही, आम्ही 4 महिन्याचा चातुर्मासचा दंडोत घालतो. तुम्ही इथं राहा आणि मनसोक्त पदार्थ खा, पण कामधेनू आमची अभ्यागत आहे, तिला आम्ही नेऊ देणार नाही. ती आमची धरोहर आहे इंद्राची आमच्याकडे, ती आमच्या तपस्येला प्रसन्न होऊन दिलेली आहे, म्हणून तुम्ही तिला हात लावू नका. मात्र हा लगेच याचा इगो जागृत झाला, याचा अहंकार, की मी काही साधारण आहे काय? मी दत्तात्रय महाराजांच्या वरदहस्ताने वरद संपन्न आहे, वलंकित पृथ्वीचा राजा आहे, माझ्या हातामध्ये सहस्रभुजांचं बळ आहे, मला कोण रोखणार? म्हणून तो पुढे गेला. रेणुका म्हणते, तिथंच थांबा. तर त्याने काही ऐकलंच नाही म्हणे, आणि मग पुढे जायला लागला. त्याला खूप जणांनी वारलं, त्याच्या प्रधानाने सांगितलं, पण तो राजा राजहट्ट लय बेकार असतो म्हणे. राजाच्या डोक्यात जर काही घुसलं, पंचे, राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि योगहट्ट, 4 हट्ट प्रसिद्ध आहे म्हणे शास्त्रामध्ये. हे 4ही जण हट्ट करतात, सक्सेस करून दाखवतात. मग काही हो, तिकडे तुम्ही काही हो, प्रसिद्ध आहे बिलकुल. बाळहट्ट, लहान मुलगा तुमचा सोबत जर असला तर तुमच्या मागे लागते तो. तुम्ही म्हणते, हे बघ, बाहेर येऊन राहिला, पण शांत बसायचं, वय करायचं नाही, भांडणं करायचे नाही, कोणाला काही मागायचं नाही, सगळं सगळं होच म्हणते तुम्हाला. आणि बाहेर गेला की तो त्याच्यावर उतरते, त्याला माहित आहे आता हे काही करू शकत नाही, बरोबर. रडीनच नाही तर काही करीनच, अमकी वस्तू घेईन दुकान, तुम्हाला घेऊनच द्यायला लागते त्याला. बाळ बरोबर काय करते, ऐकून ते घेते, पण त्याला वेळेवर जे करायचं तेच करते तो. बाळहट्ट, राजहट्ट, राजाचा राजा डोक्यात जे घुसले ते पूर्ण करतेच राजा. राजा बोले दल हाले, राजाचे हट्ट. त्या अकबर बिरबलाच्या कथा पार किती भारी आहेत. त्या राजाच्या डोक्यात काही बी घुसते म्हणे, तो त्याचं प्रश्न उत्तर कोणाला देताच येत नाही, मग तो बिरबल डोक्याने उत्तर देते म्हणून. नाही तर राजा डोक्यात काही बी घुसते. एक दिवस राजा डोक्यात घुसला म्हणे की आपल्या गावातल्या कावळे मोजायचे म्हणे, आणि त्या सगळ्याला म्हणे की कावळे मोजा म्हणे, त्या विद्वानाले म्हणे. ते विद्वान म्हणे, कुठे राजाच्या डोक्याला होता, त्या बिरबलाच्या मागे द्या म्हणे मस्त. म्हणजे बिरबला, तुला कावळे मोजा लागतात म्हणे. तो म्हणे काही हरकत नाही म्हणे, कावळे मोजणे कठीण काम आहे म्हणे. मग 1 महिने सुट्टी द्या म्हणे मला. 1 महिने सुट्टी घेतली बिरबला, सगळ्या नातेवाईकाला भेटून आला, तीर्थयात्रा वगैरे करून आला मस्त, एकही कावळा मोजला नाही. आणि आल्यानंतर मग आता बाकीचे विद्वान त्याला जळतच होते. ते बाकी सांगितले, हे बघा, आम्हाला बिरबल दिसूनच नाही राहिला म्हणे कावळे मोजताना. नाही म्हणे, त्याने 1 महिने सुट्टी घेतली म्हणे. पण दिसला तर पाहिजे, कावळे मोजताना दिसत नाही. आल्यावर राजा म्हणते, राजा बिरबला कावळे मोजले का म्हणे? हो, 2दा मोजले, बरोबर बरोबर भरले म्हणे. नक्की म्हणे? हो. कारण म्हणे सगळ्याची कंप्लेंट आहे म्हणे की तू कावळे मोजताना दिसत नाही म्हणे. मी कसं काय दिसेल? कावळे मोजण्यासाठी गावाच्या बाहेर जाऊन बसायला लागेल ना मला. येईल मी कसं काय दिसणार म्हणे कावळे मोजताना? मोजले का? किती आहे? बिरबलानं जेवढा तोंडात आकडा आला तो सांगून दिला, 2352. म्हणलं काय परफेक्ट आकडा आहे म्हणे. एक विद्वान म्हणे, राजासाहेब याला स्पष्ट विचारा की आम्ही मोजून जर कमी जास्त भरले तुला फाशी शिक्षा देऊ नये. तर बिरबला, कमी जास्त भरले नाही पाहिजेत म्हणे. म्हणे अजिबात नाही, 2दा मोजले म्हणे, बरोबर जेवढेच आहेत म्हणे. पण म्हणे राजासाहेब लक्षात घ्या, जर याच्यामध्ये जास्त भरले तर ते दुसऱ्या गावचे पाहुणे आले, आणि कमी भरले तर इकून तिकडे गेले. आकडा हाच आहे. अशा पद्धतीने बिरबल कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दे सज्ज. म्हणजे काय त्याचा डोक्याचा हे किती भारी असेल, त्याचा ऐकू बुद्धिअंक किती मोठा असेल त्याचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की असं राजा काही बोलतो. लय कथा आहेत त्याच्या, खिचडी पकणे बाद आता, नाही का?
खिचडी तिथं लावून राहिली तो पुरायला, म्हणजे अशा पद्धती त्याचे लय खूप आहेत, खूप वेगवेगळ्या हे आहेत म्हणे अशा. आणि त्याच्यातून त्याने हे केलं. तर राजाचे हट्ट त्याच्यापैकी हा सहस्रार्जुन आहे म्हणे. आणि ते दोन हट्ट मधून प्रसिद्ध आहे, स्त्री हट्ट. स्वामीच म्हणतात स्त्रियांच्या स्वरूपी आग्रह एकात. सगुणापासून ईश्वरदाय टीकाकार म्हणतात. बाईसासारखी बाई हट्ट कहते आणि स्वामी एकदा रिंगणीच्या झाडाखाली जातात आणि एकदा म्हणे हरणीचं देह घ्यायचा प्रयत्न करतात. सांगा बरं, सगुणाची ही स्थिती आहे. तर बिंडोकाचं काही खरंच नाही. बिंडोक जर एखादी बाई असेल तर तिचं काही खरंच नाही. पण बाईसा एवढी जाणकार आहे तरी बी काय म्हणते, बाबा जेऊरला चालच म्हणे. समजत बाई इथं प्रवृत्ती नाही, बाबा चालावे. तर स्वामी शेवटी अदृश्य झाले रिंगणीच्या झाडाखाली जाऊन. सांगा बरं, अवताराला तर संकटात आणतात, सामान्य माणसाचा कुठे ठाव. तर अशा पद्धतीमध्ये ती कामाख्या चक्रपाणी महाराजाला बीजे करायलाच भाग पाडलं तिनं. अवतार कार्य संपून टाका, म्हणजे गंमत आहे. परमेश्वर अवताराला अवतार कार्य संपून टाकायला भाग पाडलं म्हणे. चरित्रकार लिहितो, बाई चांगदेव रावळाशी जीव धरायची प्रवृत्ती, मागोते पूर स्वीकारायची प्रवृत्ती होती. म्हणजे स्वामीला अजून कार्य करायचं होतं, हिनं कार्यात होतं. तर हे अशा पद्धतीमध्ये मग रामायण आहे, महाभारत आहे, नाही काय. सीतेचा आग्रह काय आहे, हेममय कुरुंगमाची कांचोळी मजा आणावी. सीतेनं आग्रह घेतल्यानंतर रामायणामध्ये हेममय म्हणजे सुवर्णमय हरिणाला मारा आणि त्याच्या कातळ्यापासून चोडी मला शिवायची आहे, म्हणून हेममय कुरुंगमाची कांचोळी मजा आणावी असा आग्रह केला. त्या रामचंद्राला त्या हरणाच्या मागे लागा लागलं. मग पुढचं रामायण तुम्हाला माहिती आहे. तर सांगायचं तात्पर्य की असं आग्रह घेतात, त्याच्यात हट्ट करतात. हा, आणि योग, योग म्हणजे योगी लोक, जोगी जंगम जे असतात ते डोक्याला काही घुसलं ते करणारच. बरं, योगी योग हट्टाला बेकार असते म्हणे. आणि कामाख्या डबल आहे, योगी बी आहे आणि स्त्री बी आहे, दुधात साखर आहे, त्यामुळे तिचा हट्ट पूर्ण झालाच. तर अशा पद्धतीने हे हट्ट प्रसिद्ध आहे. तर इथं हा सहस्रार्जुनाचा हट्ट इथं जागृत झाला राजाचा, की मी राजा आणि मला तू थांबवतो. तिला म्हणे, हे बघ मी वलंकित पृथ्वीचा राजा आहे, माझ्याकडे सहस्त्र भुजांचं बळ आहे. ते म्हणजे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही क्षत्रिय आहात, ती गाय आहे लक्षात ठेवा. नाही म्हणे, मी काय करू राहिलो, फक्त तिला नेऊन राहिलो म्हणे, मारून नाही राहिलो म्हणे. पण ऐकलंच नाही. तिथं गेला, कामधुनीचं बिरड सोडलं, कामधुनीला ओढायला लागला. आता कामधुनी जी आहे ती ब्रह्मटस्थ आहे, ब्रह्मविद्या सिद्धांत ती ब्रह्मटस्थ आहे. तिला ज्ञान आहे, सगळं काही तिला माहित आहे. आपण जमदग्नीकडे आलेलो, इकडे जायचं नाही, तिची इच्छा नाही. मग तिने काय केलं म्हणे, डोळे त्राटले म्हणे, डोळे असे मोठे केले तिने कामधेनून आणि शेपूट अशी उंचावली, म्हणजे याला सावधान केलं की मला यायचं नाही म्हणून. आणि मग हा तिला ओढायला लागला. ती पुढे सरकत नव्हती. मग याचा राग जागृत झाला म्हणे, राग आला याला. आणि मग याने काय केलं की त्या ठिकाणी ते एक तलवारीचा घाव असा काढला आणि त्या रेणुकेवर चालवला. तर तिला तर काही होत नाही, कारण ती वज्राची आहे, अछेद्य अभेद्य आहे ती, तिला काही ब्रह्मणस्थ आहे ती, तिला काही फरक पडू शकत नाही. असं केलं तसंच तिला राग आला म्हणे. आणि मग तिने म्हणे लघुशंका आणि दीर्घशंका स्त्रवली म्हणे ती. त्याच्यातून प्रचंड सैन्याची निर्मिती झाली म्हणे. आणि ते सैन्याला सैन्य भिडलं सहस्रार्जुनाच्या. मग तिथं घनघोर युद्ध सुरू झालं म्हणे. मग आता युद्ध सुरू झाल्यानंतर इथं काय झालं की हा या म्हणजे या गाईनं सगळं काही केलं आणि या गाईला कोणी नेऊ दिलं नाही, हिनं नेऊ दिलं नाही. म्हणून हा काय झाला, रेणुकेवर चालून गेला. तशी जमदग्नी पुढे आला, तसं जमदग्नीला घाव बसला. जमदग्नी जाग्यावरच एक्सपायर झाला. मग त्याने लगेच पाठीमाग रेणुका होती, तिच्यावर घाव केला आणि रेणुका त्या ठिकाणी पडली. आणि मग ते सैन्याने याचे सैन्य सगळं मारून टाकलं. ते ज्या कामधेनूच्या मलमूत्रातून जे सैन्य तयार झालं त्यांनी याचं सैन्य मारलं आणि ते याच्या पाठीमागं लागलं. तेव्हा हा पळत सुटला म्हणे, जीव वाचवत, आणि तिथून पळून गेला म्हणे. मग आता सैनिक सगळे मेले, जमदग्नी मेला, कामधेनू स्वर्गात निघून गेली, कारण ती ब्रह्मणस्थ होती. मग आता राहिली फक्त रेणुका. तर ती अशी शेवटचे श्वास मोजून राहिलेली आहे, टुकटुकीत होते म्हणे, अशी टुकटुकीत पडलेली आहे अशी. आणि ती आपल्या एका पोराचा धावा करत आहे म्हणे, परशुराम. कारण तिला रेणुकेला एक टोपण नाव आहे म्हणे, एकवीरा. एकवीरा असं नाव आहे. तर एकवीरा का म्हटलं जाते तिला, तर म्हणे एका अशा महान वीरपुत्राला जन्म देणारी माता, म्हणून तिचं टोपण नाव आहे एकवीरा. कारण परशुरामाने म्हणे 21 वेळ क्षत्रिय संहारले आणि ही पृथ्वी प्रजापती ब्रह्माला दान केली, म्हणून तिला एका वीरपुत्राला जन्म देणारी माता म्हणून तिचं टोपण नाव आहे एकवीरा. तर ही एकवीरा जी आहे हिला एकूण म्हणतात 7 पोरं आहे. 7वा परशुराम आहे.
6 अगोदर आहेत त्याच्या, पण हे 6ही पॉवरफुल नाही आहेत. हा मात्र खूप पॉवरफुल आहे. लहान आहे सर्वात, पण खूप शक्तिसंपन्न आहे परशुराम. आणि हा ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार कोणी म्हणते महादेवाचा, कोणी म्हणते पार्वतीचा अज्ञान विग्रह आहे. तर याला ती धावा करून आलेली आहे. त्यावेळेस परशुराम म्हणतात हा तिकडे होता महादेवाकडे, अस्त्रशस्त्र विद्या शिकत होता. तिने धावा केला. आता ती ब्रह्मंडस्थ आहे, ती रेणुका ज्ञान विग्रह आहे. तिचा धावा त्रिकाळ ज्ञानाने देवतेला कळते, कारण देवतेला त्रिकाळ ज्ञान असते. देवतेला त्रिकाळ, ते तर विद्यावंताला किंवा अपरोक्ष ज्ञान सामान्याला जर त्रिकाळ ज्ञान आहे तर ब्रह्मंडस्थ त्रिकाळ ज्ञान राहणारच आहे. तर ज्ञानाच्या आधारे कळलं तिला बरोबर. त्या रेणुकेची जी अंतकरणातली ओढ आहे किंवा जो धावा आहे तो महादेवाला कळला, आणि महादेवाने तात्काळ सांगितलं परशुरामा तू जाय, तुझी आई तुला बोलवत आहे. आणि तिला बाकी पुत्र आहेत, पण ती परशुरामाचाच धावा करते. कारण एक कथा आहे, कथेमध्ये कथा जन्मतात. कथातल्प कल्पतरू नावाचा ग्रंथ आहे, त्याचं नावच आहे, कथेमधून कथा येतात. आणि भागवतकार किंवा जो काही कथाकार असतो त्याला लक्ष ठेवावं लागते कुठून कुठे चालला तो, नाही तर ते मागच येता येत नाही त्याला. कथेमध्ये कथा असतात त्या. याच्यामध्ये 6 पोरं आहेत, 7वा परशुराम आहे, पण ती परशुरामाचाच धावा करते. कारण तिला माहित आहे 6 पोरं आपले काही करू शकत नाही. एक प्रसंग असा आहे, म्हणतात एकदा जमदग्नीने तिला सकाळून ह्याला पाठवलं म्हणे अग्रउदक आणायला. म्हणजे नदीचं पाणी कोणी आणायच्या अगोदर जर तुम्ही आणायला गेले त्याला अग्रोदक म्हणतात पूजेसाठी. ते अग्रोदक आणायला तिला पाठवलं. तर ती अग्रोदक आणायला गेली, तिने नदीवरचं ते उदक पात्र भरलं आणि ती येत होती. ती येत असताना काय झालं, तिथून हे गेलं, एक बारात चालली होती वधूवराची. ते चालले होते. मग आता समजा एक असे लोक चालले तर प्रतिष्ठित मनुष्य कोणी चालला तर कोणी बी बाजूला उभं राहते. ही उभं राहिली. उभं राहिल्यानंतर एवढे लोक निघून जायपर्यंत काय झालं, हिला वेळ लागला. तिकडे तो कोपला जमदग्नी की इकडे पूजेला पाणी पाहिजे, ही आली कोण येऊन. मग तिने सगळे ते बारात जाऊ दिली. नंतर ती पुढे आली. पुढे आल्यानंतर याने लगेच तिला विचारलं एवढा उशीर का बरं लावला म्हणे. ते म्हणे अहो म्हणे ते वधूवरांची बारात चालली ते मी पाहिली. म्हणे मूर्ख नालायक, इथं पूजा राहिली म्हणे, तिकडे ते पायात बसली म्हणे, तू कॉमेडी ते हे पाहायला लागले. तेव्हा तसं नाही म्हणते माझ्या पुढे. त्याला खूप राग आला म्हणे, इतका राग की त्या रागाच्या भरात जमदग्नी एकदम क्रुद्ध ऋषी दिसते बरते. दुर्वासानंतर काय नंबर काय त्याने म्हणतात धरलं आणि काय केलं की राग आला त्याचा, खूप राग आला त्याला आणि उठला. तेवढ्यामध्ये त्याचा एक पुत्र आहे म्हणजे तिथं. त्या पुत्राला म्हणतो हे बघ मी सांगतो ते कर म्हणे, पण हे तलवार घे म्हणे, तुझ्या आईचं शिर उडव म्हणे. तो पोरगा काय म्हणते मॅट झाले का तुम्ही, डोकं खराब झालं, आईला कुठे मारत काय म्हणे. तुला रा म्हणे असं तू माझ्यावर ऐकत नाही काय. मग यानं म्हणतात तलवार घेतली आणि त्या पोराचं शिश उडून टाकलं. ते रेणुका बिचारी त्या पोराला धरून रडून राहिली. तेव्हा दुसरा पोरगा आला. तो म्हणे अरे कसं काय झालं म्हणे. ते म्हणे बेटा हे या तुझ्या भावानं माझ्या म्हटल्यानं ऐकलं नाही म्हणून याची ही गत झाली, तू ऐकशील काय. तो म्हणे हो सांगा. त्याला काय म्हणजे अंदाजा प्रकार. म्हणे काय म्हणे तलवार घे तुझ्या आईचं शिर उडव. म्हणे काय आईला कुठे मारत असतात का म्हणे, असं आहे का. त्याचं शिर उडून टाकलं. असं दुसऱ्याचं केलं. तिसरा आला, तिसऱ्याचं उडून टाकलं, चौथ्याचे असे 6ही शिर उडवले म्हणे शाळेत पोराचे. ते रेणुका बिचारी लढून राहिली हे करायला. मग परशुराम आला. परशुराम आल्यानंतर परशुराम बाबा हे कसं काय झालंय सगळं. म्हणे या सगळ्यांनी साई भावाने माझ्या म्हटल्यानं नाही ऐकलं म्हणे, म्हणून तू माझ्या म्हटल्यानं ऐकशील म्हणे, सांगा काय करायचं. तर म्हणे हे तलवार घे म्हणे, तुझ्या आईचं शिर उडव. एवढी गोष्ट म्हणे, धरली तलवार सटकने उडून टाकलं रेणुकेचं शिर. मग जमदग्नी म्हणते प्रसन्न झालो. ह्याला म्हणतात ओरिजिनल पोरगा. तो प्रसन्न झाले म्हणे. आता मग तुम्ही जे म्हटलं ते मी केलं, आता मी म्हणतो ते तुम्ही करा म्हणे. काय माझ्या आईचं शिर जोडा, माझ्या भाऊ जिवंत करा. तो म्हणा ते काही नाही, हे मी केलं काम, तुम्ही काम करा. तर म्हणतात त्यांना परत ते 6 पोरं जिवंत केले आणि ती रेणुका जिवंत केली त्या जमदग्नीनं. अशी एक कथा आहे. त्याच्यामुळे तिला माहित आहे परशुराम सारखं करीन सगळं, म्हणून ती धावा कोणाचा करायली परशुराम. त्या 6 बोलत ते एकवीरा तोच आहे परशुराम त्याला, म्हणून ते परशुरामाचा धावा करून राहिली. परशुराम म्हणून राहिली. मग महादेवाने सांगितलं की जा लवकर, तुझी आई संकटात आहे. तो आला त्या ती शेवटचे श्वास मोजत होती, कारण तिला निसले भूमी म्हणजे कोऱ्या भूमिकेत तिचा संस्कार तिला करायचा होता. तिला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या. दत्तात्रय महाराजांपासून अंतिम संस्कार करून घ्यायचा होता. तिच्या काही इच्छा होत्या, ती ब्रह्मण विग्रह होती. त्याच्यामुळे ती श्वास धरून बसलेली. आणि हे आला तर तिथं म्हणे भरपूर हे झालेलं आहे म्हणे, रक्ताचा सडा पडलेला आहे म्हणे, कारण एवढे सैनिक मारले. आता हे रिद्धपुरुषी संबंध लावतात याचा, ते आहे की अजून कोणता आहे काय माहिती, पण तिथं बी जमदग्नीचं ते वगैरे आहे. त्याच्यामुळे
इकडचा भाग आहे कुकडचा आहे काय माहिती. ते रुचिकृषीचाही संबंध तिथेच लावतात ते 12 घोड्याशी, म्हणजे काही समजत नाही. कथा कुठे त्या रामचंद्राने त्या दशरथाला बाण मारला, ती तिकडची घटना इथं हरताळा चांगल्या हरताळाला सांगतात. आता ती कोण एक जण म्हणजे ती इथं घडली म्हणे. मी म्हटलं का हो, तू इतक्या दूर बाण कसं म्हणे, मग ते किती पॉवरफुल होते म्हणे, कुठून बाण सोडायचे म्हणे. मी त्याला विचारलं, म्हटलं का हो, म्हटलं दशरथाचं लक्ष कसं काय गेलं म्हटलं. म्हटलं जेव्हा श्रावणाने ते असं पाणी बुडवलं म्हटलं पात्र, ते बुळबुळ वाजलं म्हणून त्याला आवाज गेला. त्याला वाटलं की कोणी प्राणी पाणी प्यायला आला. मग म्हटलं याने इथं जर बुडवलं असेल तर बुळबुळ तिथे ऐकू गेली काय. तो काय म्हणे नाही ते ते सामर्थ्याचा प्रकार आहे सगळं ऐकू गेली म्हणे त्याने. असं असं काही सांगतात मग. तर या ठिकाणी युद्धपुरुषी संबंध लावला जातो. रक्तपूर त्याच्यावर नाव होतं असं इतिहास लावला जातो. रुचिक ऋषी त्या ठिकाणी आला, त्याला ते शामकर्ण दिले म्हणून ते रुचिकपूर झालं. मग त्याचं ते मग ऋषिक ऋषीला रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या म्हणून रिद्धपूर झालं. नंतर आमचे स्वामी गेले मग ते परमेश्वरपूर झालं. असे त्याचे नाव बदलत गेले म्हणे. तर या ठिकाणी काय झालं की हा आला आणि याने मग ते सगळं पाहिलं तर ते सैन्य मेलेलं आहे, रक्ताची झालेला आहे, जमदग्नी मारून पडलेलं आहे. तिथं आई इथं परशुराम तो गेला. मग त्याने आईचं आपल्या मांडीवर घेतलं. म्हणे आई हे कसं काय झालं म्हणे. बेटा आता वेळ कमी आहे, तू पहिले आमचा अंतिम संस्कार कर म्हणे या पद्धतीने म्हणे. म्हणे कोण केलं म्हणे तुझा राग खूप आहे म्हणे, मी तुला नंतर नाव सांगतो, परंतु तू एक काम कर म्हणे, तू पहिले आमचा संस्कार कर म्हणे. कुठं करू म्हणजे आम्हाला कोरी भूमिकेमध्ये संस्कार करायचा आहे. म्हणजे जी जमीन आहे ती कोरी भूमिका आहे. विविध अर्थ केल्या जातात कोऱ्या भूमिकेचे. निसले भूमी संस्कारू करावा असे शब्द आहे चरित्रपाठामध्ये. आता निसल भूमी म्हणजे एक तर त्या ठिकाणी याच्या अगोदर कोण्या जीवाचं दफन केलेलं नाही, एक. दुसरं, त्या ठिकाणी जडत्वीच्या जीवाचं संपादत्व आजपर्यंत झालेलं नाही, दोन. तिसरं, त्या ठिकाणी कोणता जीव प्रमादी झाला नाही आजपर्यंत, तीन. चौथं, तिथं संवार होत नाही. असे अनेक अर्थ करतात निसले भूमीचा. म्हणजे जिथं कोणी प्रमादी झाला नाही, जिथं कोणी जळत्वाचा संपाद केला नाही, जिथं कधी युद्ध झालं नाही, जिथं कोणी मेलं नाही, जिथं कोणाला दफन केलं नाही, अशा विविध अर्थाने ती निसले भूमी मोजल्या जाते म्हणे. मग तो म्हणतो आई ही अशी भूमी मला मी कसं काय शोधू. तर बेटा तू आम्हाला दोघांनाही कावडीमध्ये भर आणि कावड घेऊन चालता हो. दत्तात्रय महाराजच ही कोरी भूमिका देऊ शकतील, अन्यथा कोणीही कोरी भूमिका देऊ शकणार नाही. तू दत्तात्रय महाराजांचा धावा कर आणि सतत आपल्या कावडीकडे लक्ष ठेवू नये. ज्यावेळेस कावडीला कोंब फुटतील त्यावेळेस दत्तात्रय महाराजांचा साक्षात्कार तुला झाला असं समज आणि त्यांच्याजवळ आमचा अंतिम संस्कार कर. ठीक आहे म्हणे, पण बेटा हे माझी आज्ञा पूर्ण कर. आता मी तुला सांगतो हे सर्व सहस्रार्जुनाने केलं. त्याला खूप राग आला. म्हणजे तुझा राग सगळा आवर, पहिले आमचा संस्कार कर म्हणे आणि मग दत्तात्रय प्रभूची आज्ञा घे, कारण सहस्रार्जुन साधारण विभूती नाही, तो खूप मोठा आहे. दत्तात्रय महाराजांचा वरदहस्त त्याच्यावर आहे, म्हणून तुला आमचा संस्कार झाल्यानंतर दत्तात्रय महाराजांची परवानगी घ्यावी लागेल. बघा हेही सांगितलेलं आहे सोबत, कारण त्याला दत्तात्रय महाराज वर दिलेला आहे, मग परवानगी लागणार नाही काय. मग त्या ठिकाणी त्याने दोघांना कावडीमध्ये घेतलं आणि ऐसा म्हणे परशुराम हिंडिनला, सृष्टी हिंडिनला शब्द आहे तिथं, भारत हिंडिनला म्हणा ना सर, पूर्ण फिरला म्हणे तो आणि सतत दत्त नामाचा धावा करत होता दत्तात्रय महाराजांचा. मग आता त्याची विशिष्ट फिरस्ती, विशिष्ट धावा एक मर्यादेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्याला साक्षात्कार दिला. परशुरामाशी भेट दिली ती पारध्याची वेश, पारध्याच्या वेशामध्ये आलेले आहे. त्या पारध्याचं साहित्य आहे, पायामध्ये दुतळ्या वाहण्या आहेत, कुत्र्याचा जवटू एका हातामध्ये कुत्र्याची जोडी आहे, शिकारी कुत्रे आहेत त्यांच्याजवळ, घड्याळ म्हणजे ते वाजवायचं वाद्य आहे, ते मांसभेदीची काती आहे, सगळा पारध्याचा वेश आहे म्हणे पूर्ण. सोबत अनगा म्हणजे एक स्त्री आहे सोबत. आणि ऐसा परशुराम जात होता आणि दत्तात्रय महाराज असे जात होते म्हणे. त्यावेळेस काय झालं, अचानक कावडीला कोंब फुटले आणि त्याच्या लक्षात आलं की कावडीला कोंब फुटले म्हणजे दत्तात्रय महाराज जवळपास कुठतरी आहेत. पाहतात, त्याला असं वाटलं दत्तात्रय महाराज म्हणजे ऋषीवेश, खूप पॉवरफुल, अनंत ब्रह्मांडाचे नायक, इथं तर कोणी दिसून नाही राहिलं. कावडीला कोंब फुटले, परिसरात कोणी नाही आहे, ही तर स्त्री आहे, हे तर पारधी दिसून राहिले, काय प्रकार असला पाहिजे. तो विचारामध्ये पडला, कारण त्याला वाटलं दत्तात्रय महाराज म्हणजे खूप मोठी विभूती, असे कसे काही. पण त्याच्या लक्षात आलं की नाही, दत्तात्रय महाराज इथं कोण्यातरी वेशात कुठंतरी असले पाहिजे. तो पाहायला लागला, काही कृमी दिसते काय, काही किटकू दिसते काय, काही झाड दिसते काय, कोणी दिसून नाही राहिलं. पारधी असले, हा हेच असले पाहिजे, कारण दृश्यमान फक्त हेच आहेत. म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि दत्तात्रय महाराजांना तो पारधी विषय म्हणतो, जीजी मी
जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र परशुराम. मला आईने तुमच्याजवळून अंतिम संस्कार करण्याचं सांगितलेलं आहे. तू आम्हाला आम्हाला काय समजून राहिला म्हणे. म्हणजे तुम्ही दत्तात्रय महाराज. नाही म्हणे आम्ही दत्तात्रय महाराज नाही. नाही म्हणजे तुम्हीच दत्तात्रय महाराज आहात. म्हणजे कशावरून? तर म्हणे मी तुमचा धावा करून राहिलो. तुमचा धावा करून राहिला तर तुम्हीच येसाल, दुसरं कोणी. सकारामाला फोन लावला तुकारामाला लागते काय? नाही काय? आणि त्याला फोन लावला तर कविताला लागते काय? नाही. जिचा तिलाच लागणार आहे. म्हणून मी तुमचा जर धावा करून राहिलो तर इथं तुम्हीच येणार, इथं दुसरं कोणी येणार नाही. म्हणून जी तुम्ही दत्तात्रय महाराज आहात. समजा ठीक आहे, काय म्हणणं आहे? म्हणजे माझे आई वडील आहे, यांचा अंतिम संस्कार करायचा आहे. दत्तात्रय महाराज आय एम बिझी, मी खूप खूप व्यस्त आहे, माझं जीवोद्धरणाचं कार्य खूप मोठं आहे, मला वेळ नाही आहे. तर मग ती विनंती करते, म्हणतात अनघा, ती शुभश्री आहे, जीजी हा खूप दिवसाचा फिरून राहिला, याचं काम करा. समजा ठीक आहे, कारण ती मायेची हे आहे, ओळखली म्हणा किंवा विग्रह म्हणा, तुम्ही काही फरक पडणार नाही. आणि इकडे ही रेणुका विश्वेची आहे, म्हणजे देवतेने देवतेची बाजू राखली बरोबर. शेवटी मग त्याची करा. समजा ठीक आहे. मग परशुरामाला दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की ही आहे ती कोरी भूमिका. तर आता चरित्रपाठामध्ये एक शब्द येते, मूळ दरी मूळ पिठी संस्कारू केला, असा शब्द आहे. मूळ दरी मूळ पिठी. पण हे सह्याद्री पर्वतावर कुठं आहे कोणालाच माहित नाही. आता जे रेणुकेचं संस्थान जिथं आहे ते ओरिजिनल जागा नाही आहे, लक्षात घ्या. जिथं तिचा संस्कार केला ती तिसरीच जागा आहे म्हणे. मूळ दरी मूळ पिठी का संस्कारू केला, असा शब्द चरित्र पाठामध्ये आहे. कोणती मूळ दरी कोणतं काय, म्हणजे त्याचं निश्चितीने सांगतात आपल्याला. तर तिथं म्हणे दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की परशुरामा, या ठिकाणी तुझ्या आई वडिलांचा संस्कार कर. मग त्याने त्या ठिकाणी खड्डा केला, भूमी हे केली आणि त्या भूमीमध्ये आपल्या मातापितांना संस्कृत केलं. त्या ठिकाणी म्हणे माती टाकली, एक टोळ म्हणजे एक दगड ठेवला, समाधीसारखा काहीतरी प्रकार. तर आता या ठिकाणी म्हणतात दत्तात्रय महाराज पारध्याच्या वेशात आहेत. तर दत्तात्रय महाराजांनी काय केलेलं आहे म्हणे, त्या ठिकाणी पारधी असल्यामुळे मांस आहेच म्हणे, तिथे मांस तिच्या ठिकाणी वाळलं आणि सुरासिंचन केली, म्हणजे दारू त्या ठिकाणी टाकली. म्हणजे एक जण म्हणे का हो दारू दत्तात्रय महाराजांपाशी? म्हटलं हो काय हरकत आहे, ते 14वर रत्न आहे. दारू म्हणजे काय? तुम्हाला पुराणाचा अभ्यास नाही आहे? आम्हाला पुराणाचा अभ्यास ठेवावा लागते, कारण बाबा होणं सोपी नाही, कोणी काही विचारते. हा, पाचनाम्या बाबा होणं सोपी आहे, पण मोठा बाबा झाला की त्याला कोण काही म्हणे. मग दारू म्हणजे 14वर रत्न. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. आताच मला कामधेनू सांगितली, कल्पतरू सांगितला, चिंतामणी सांगितलं, उच्चश्रव घोडा आहे, ऐरावत हत्ती आहे, लक्ष्मी बी त्याच्यातून निघाली. लक्ष्मीच्या मागं सगळे पैतात ना पैसा, तर लक्ष्मी त्याच्यातून निघाली म्हणे. हलाहल नावाचं विष निघालं, काळकूट विष निघालं. हे सगळे 14 रत्न आहेत म्हणे. त्याच्यापैकी धन्वंतरी निघाला म्हणे अमृताचा कलश घेऊन, आणि अमृतासोबत विषय निघालं, सगळं निघालं. म्हणजे शेवटी म्हणे त्याच्यातून दारू बी निघाली म्हणे. म्हणजे त्याने रत्नामध्येच मोजलं म्हणे, म्हणून ते बी रत्न आहे. एक बेवळा मला भेटला, म्हणे महाराज माझी बायको माझ्यासमोर रोज भांडते म्हणे, पण खरंच सांगा म्हणे दारू किती चांगलं रत्न आहे. म्हटलं हो बरोबर आहे. ते बाबा तुम्ही असं म्हणता? म्हटलं त्याचं बरोबर आहे, ते 14 रत्न आहेच. म्हणजे मग 14 रत्न जर प्राशन करतो तर हिची कोण जीवार येते? बाकीचे रत्न आवडतात ना म्हणे. म्हणलं हो. तर अशा पद्धतीमध्ये म्हटलं ठीक आहे, तुमचं 14 रत्न खूप चांगलं आहे, पण असं नका म्हणू की महाराज मग तुम्ही घ्या. नाही म्हणे मी तसं नाही म्हणत म्हणे, पण 14 रत्न आहे की नाही? म्हटलं हो आहे. तर ते समुद्र मंथन 14 रत्न आहे. तर ते आता पारध्याच्या वेशात आहे, सुरा आहे, ते म्हणे मांस वाले. हा प्रश्न महादेशाने केलेला आहे, जीजी त्या रेणुकेशी एकविरेशी मांस का प्रिय झाले? बाई श्री दत्तात्रय प्रभू अंतिम संस्कार करताना मांस वाहिले आणि सुरा सिंचन केली आणि भोगाते पावायचे म्हटले. भोगाते पावायचे म्हटले, तै लागुनी तियेच्या ठाई ऐसा नड नाचू, असं स्वामी म्हणतात. म्हणजे तिला मांस दिला आणि हे दिलं, ते तिला प्रिय झालं म्हणे. दत्तात्रय महाराजांनी तिला वर दिला म्हणून ते तसं झालं. दत्तात्रय महाराजांनी असा वर कसं काय दिला? असा वर कसा काय दिला तिला? किंवा नॉनव्हेज घे, सुरा घे, भोगाते पाव. 3.5 पीठापैकी एक पीठ आहे ते. देवीचे 3.5 पीठ मोजल्या जातात कर्मराठीमध्ये. त्यापैकी रेणुका, कोल्हापूरची ती अंबा, तुळजापूरची भवानी आणि ते नाशिकची अर्धी ते सप्तशृंगी, हे 3.5 पीठ आहेत म्हणे. तर परमेश्वर जे आहेत, तुम्हाला आताच सांगितलं की ते कदा योगे कदा भोगे, भुक्ती मुक्ती प्रदायकम. ते तुम्हाला
जे अपेक्षा आहे, जे जे वांछील प्राणी ते पुरते, ते जीवाच्या इच्छा पूर्ण करतात. मग काय देवतेच्या करू नये का त्यांनी? देवतेची बी इच्छा असते ना काय. देवता सुद्धा परमेश्वराच्या दास्याच आहे. ब्रह्मविद्या सिद्धांताचा चांगला अभ्यास करा. देवता सुद्धा परमेश्वराच्या दास्या आहेत. त्या सुद्धा ओळख सारतात व आपण तरी परमेश्वराला सोडून जातो, ओळखण्या कधीच सोडून जात नाही. त्यांच्या सोबत असतात म्हणे सतत. आणि एक दोन नाही, 21 1,00,000 10. स्वामी जर इथं आले तर तेवढ्या सोबतच असतात म्हणे. कधीच सोडत नाही त्यांना रात्रंदिवस. जीव सोडून जातात. छर्दबा निघून गेला. दायंबा कधी येते चालला जाते. देमाईसा येते निघून जाते. कंटिन्यू कोण थांबणार आहे? फक्त ओळखण्या. आणि म्हणून ओळखण्या ह्या निज भक्त आहेत परमेश्वराच्या. आणि परमेश्वरासाठी देवताही तेवढ्याच आहे आणि तुम्ही तेवढेच आहे. त्यांनाही ते देवानंद, वस्तू संबंधी तिरींच्या आणि मोक्ष देवा आनंद असा शब्द आहे. देवानंद म्हणजे देवतेला तिचाच आनंद अधिक अधिक करून देतात. देवतेला आनंद देतात म्हणे. देवता सुद्धा दर्शनाला येतात. देवता सुद्धा अपेक्षा करतात परमेश्वरापासून दर्शनाच्या. तिची इच्छा होती मी भोगाते पावली पाहिजे, मला लोकांनी नवस केले पाहिजेत, अमुक केलं पाहिजे. मग स्वामीने ते पूर्ण केली. कारण तिने बाकी कोणाचं नाव नाही सांगितलं. संसार कोणापासून कर म्हणे माझा? दत्तात्रय महाराजांपासून. तिची इच्छा होती म्हणून दत्तात्रय महाराज केलं. म्हणून परमेश्वर स्वतः काही करत नाही, जीवाच्या इच्छेनुसार करतात. पण इथं आपली तब्येत खराब होती किंवा स्वामीने असं कसं काय सांगितलं तसं. आणि परमेश्वर काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, देवता निष्पत्ती रहित आहे. देवतेला निष्पत्ती नाही आहे. आहे का देवतेला निष्पत्ती? नाही. मग देवतेला जर निष्पत्ती नाही मग तिला वरदाने देऊन टाकण्यात काय फरक पडणार? काही फरक पडत नाही तिला. तिने जरी किती भोग घेतला तरी काही फरक पडणार नाही, कारण तिला निष्पत्ती नाही तिची. तर अशा पद्धतीमध्ये दत्तात्रय महाराजांनी तिला वरदान दिलं, सिंचन केलं, सुरा सिंचन केली, मांसवाल्याने भोगात व्हायचं. नंतर परशुरामाने दत्तात्रय महाराजांना साष्टांग दंडवत घातला. जिजी माझ्या आईची अंतिम इच्छा तुम्ही पूर्ण केली म्हणे. पण जिजी हे सर्व करणारा तो सहस्रार्जुन, तो तुमचा भक्त आहे, शिष्य आहे, तुम्ही त्याला सहस्त्रभुजा दिल्या. जिजी त्याने क्षत्रिय धर्माचं पालन केलं नाही. क्षत्रिय धर्म तो आहे ज्याने स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण करावं आणि याने उत्मात केलेलं आहे. याने स्त्री ब्राह्मण गाईचं हनन केलेलं आहे म्हणून हा दंडास पात्र आहे. पण जिजी तो तुमचा शिष्य आहे म्हणून मला आशीर्वाद द्या आणि मला आदेश द्या की मी त्याला शिक्षा देईन म्हणून. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी तथास्तु म्हटलेलं आहे. दत्तात्रय महाराज म्हणतात त्याला मी जेव्हा सहस्त्रभुजा दिल्या तेव्हाच त्याला सांगितलं होतं की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्माचं काटेकोरपणे पालन कर, स्त्री ब्राह्मण गाईला त्रास देऊ नकोस. आणि त्याने जर तेच केलं तर त्याची अधोगती निश्चित आहे. तो या ठिकाणी गतप्राण होणार यात शंका नाही. मी तुला परवानगी देतो. म्हणून दत्तात्रय महाराजांनी परवानगी दिलेली आहे लक्षात सहस्त्रार्जुनाला, आपल्या परशुरामाला. मग परशुरामाने सहस्त्रार्जुनाला आव्हान केलं भगीरथीच्या काठावर, म्हणजे गंगेच्या काठावर बोलावलं की ये युद्धासाठी. त्यावेळेस म्हणतात परशुरामाचं सहस्त्रार्जुनाचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये म्हणतात त्याने अक्षरशः त्याच्या सहस्त्रभुजा कापून फेकल्या म्हणे. तेच 2 कापल्या की परत 2 येत होत्या. असे म्हणे 1000 भुजा कापल्या म्हणे. नंतर त्याला त्या ठिकाणी त्याचं शिरछेद करून, कारण सामर्थ्य दत्तात्रय महाराजांचं असल्यामुळे 1000 भुजा येत होत्या. मग तो भुजा तोडू त्याला हे केलं. शेवटी मग तो 2 भुजा गेल्या की दुसऱ्या 2 भुजा आधीच शस्त्र घेऊन युद्ध करे. अशा सगळ्या भुजा निघून गेल्या. मग तो भुजाहीन झाला आणि मग त्याचं शीश ओढून त्या ठिकाणी मृत्यूदंड दिला म्हणे. आणि त्यावेळेस परशुरामाला खूप राग आला होता. तर त्यांनी त्यावेळेस एक शपथ आणखी घेऊन टाकली की क्षत्रिय उन्माद पावले, क्षत्रियांनी आपला धर्म सोडला, या क्षत्रियांना सबक शिकवण्यासाठी मी काय करेल, या क्षत्रियांचा याच्याबरोबर या सगळ्या क्षत्रियांना दंड देईल म्हणे. म्हणून त्याने म्हणतात 21 वेळ पृथ्वी संवारली क्षत्रियापासून. तर त्याने 21 राऊंड मारले म्हणे. मग आता एखाद्याने प्रश्न केला की त्याने पहिल्यांदा क्षत्रिय संपले मग क्षत्रिय आले कुठून? त्याने धर्मयुद्धाने मारले. जे पोटात आहेत ते मारले नाहीत. 8 वर्षाखालचे बालक मारले नाहीत. मग दुसऱ्या फेरीला ते मोठे व्हायचे. तर पहिला राऊंड मारला त्यानं, त्यावेळेस जे पोटात आहेत, जे लहान आहेत, जे 8 वर्षाच्या खालचे ते मारत नव्हता तो. मग ते दुसऱ्या राऊंडला ते मोठे व्हायचे, तिसऱ्या राऊंडला अजून काय. पण मग परंतु उत्पत्ती चालूच आहे की नाही. मग त्याच्या 21 फेऱ्या पूर्ण झाल्या. 22व्या फेरीचे क्षत्रिय आज बी आहेत. हे जे आता जे क्षत्रिय दिसतात तुम्हाला, आहे क्षत्रिय समाज आहे स्वतंत्र, लावतात त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट क्षत्रिय लिहिलं जाते. तर क्षत्रिय जे आहेत आता उरलेले हे 22 राऊंड 21 राऊंडच्या नंतरचे आहे ते सगळे. आणि मग अशी त्याने ते पृथ्वी घेतली आणि ते प्रजापती ब्रह्मा दान केले की अशा पद्धती. तर याने या ठिकाणी सहस्त्रार्जुनाने काय केलेलं आहे, क्षत्रिय धर्माचं पालन केलं नाही म्हणून ते अधोगतीला झाले. पण बघा सहस्त्रार्जुन, अर्जुन ही जर अर्जुन शब्दाची व्युत्पत्ती जर पाहिली तर रुजुमनाचा तो अर्जुन किंवा अर्जुन, अशक्याला शक्य करणारा तो अर्जुन, अशा पद्धतीचं काहीतरी दिसते. तर बघा ह्या अर्जुनाची परंपरा जर कधी पाहिली तर इथं कार्तवीर्य राजाचा सहस्त्रार्जुन झाला.
म्हणजे अर्जुन ही खूप मोठी उपमा आहे. हे नाव खूप मोठं आहे आणि हेच नाव पांडवामधल्या पार्थला म्हणजे अर्जुनाला दिल्या गेलेलं आहे. आणि हेच नाव कलियुगात सुद्धा नागदाचार्यांना दिलेलं आहे, म्हणजे नागार्जुन. कळलं? पूजा अवसरामध्ये नागार्जुन आलेला आहे की नाही? म्हणजे कधी याच्यावर विचार केला काय? तो कार्तवीर्य राजा सहस्रार्जुन होते. द्वापारयुगात अर्जुन सगळेच माहित आहे. मग आपल्या या नागदेवाच्याला नागार्जुन म्हणण्याची काय पद्धत? तर म्हणे अर्जुन म्हणजे एक विशिष्ट विभूती. सर्व सर्वांनाही नाव मिळेल असं नाही म्हणे, विशेष व्यक्तीला मिळते. तर हा अर्जुन जो आहे, नागदेवाचार्य एवढे थोर पात्र झाले म्हणे की प्रत्येक कवीने नागदेवाचार्यांना स्वतंत्र वंदन केलेलं आहे. म्हणजे पूजा अवसरामध्ये सुद्धा पूजा अवसरकार म्हणतो, सद्धर्मोक्ती सुरंजिता मधुकरा श्री नागदेवा नमो. म्हणजे प्रत्येकाने नागार्जुनाला स्वतंत्र वंदन केलेलं आहे. 5 अवतारानंतर 6वं वंदन नागदेवाचार्यांना होते, म्हणजे एवढी मोठी विभूती आहे. तर तसं हे श्रेष्ठत्वाचं प्रतीक म्हणून त्यांना नागार्जुन म्हटलेलं आहे, नागदेवानं. याच्यातला नाग निघून गेला आणि देव झाला, तो अर्जुन देव झाला नाही. असं स्वामी कृष्णमाला अर्जुन देव, उद्धव देव असं म्हणतात. मोठा झाला, देव शब्द मोठे वाचक. तर असं अर्जुनाने म्हणतात, क्षत्रिय धर्माचं पालन काटेकोरपणे केलेलं आहे अर्जुनाने. इथं सहस्रार्जुनाने आपल्या स्वार्थासाठी कामधेनूला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या लोभासाठी, आपल्या मनोकामना पदार्थाच्या उपभोगासाठी कामधेनूवर आघात केला. आणि एका इकडे द्वापारयुगातल्या अर्जुनाने त्या कामधेनू म्हणजे उपलक्षीने गायीचं जीवन, गायीला गोमातेला जीवनदान देण्यासाठी स्वतःचा जीव गमवायपर्यंत पोचला. म्हणून अर्जुनाची महती खूप मोठी आहे. एक असा प्रसंग आहे महाभारतामध्ये, ज्यावेळेस पांडवांना वनवास झाला, त्यावेळेस पांडव वनवासात होते, 6वी द्रौपदी होती. यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नियम झाला पांडवांमध्ये की द्रौपदी ज्यावेळेस ज्या पांडवांकडे एकांतामध्ये आहे, तर इतर 4 पांडवांनी संध्याकाळचे 6 ते सकाळचे 6 म्हणजे एकूण 4 प्रहर तिच्या शिबिरामध्ये जायचं नाही, असा एक नियम बनवला म्हणे. आणि हे जंगलामध्ये 12 वर्षाचा वनवास कंटत असताना त्या ठिकाणी राहत होते. तर म्हणतात एकदा अर्जुन अखेटला गेला, म्हणजे शिकारीला गेला, आणि शिकार करता करता अशाच पद्धती शिकार चकवा देते काय, त्याला उशीर लागला म्हणे. तर 6 वाजून गेले, 7 वाजले संध्याकाळचे. उन्हाळ्या दिवसामध्ये लवकर दिवस मोठा असते, आता लवकर दिवस जाते. तर आता युधिष्ठिराला पूर्ण माहिती, त्यावेळेस द्रौपदी युधिष्ठिराकडे होती म्हणते. आणि एक नियम झाला होता किंवा 6 नंतर म्हणजे संध्याकाळचा प्रहर सुरू झाला की द्रौपदी ज्याच्याकडे आहे त्या शिबिरामध्ये जायचं नाही, आणि जो जाईल त्याला मृत्यूदंड. कारण नियम जर कधी पक्का बनवायचा असेल तर त्याचा दंड मोठा ठेवायचा नाही. तर तो नियम मग कोणी तोडत नाही. साधारण नियम ठेवला कोणीच तोडत नाही, हे करत नाही. साधारण जर नियम ठेवला तुम्ही तर त्याचा दंड भरून टाकतात. मग दंड मोठा असला पाहिजे, मग तो कोणी करणार नाही. दंड मोठा द्यावा. मग याने काय केलं की हा शिकारीला गेला, शिकारीला उशीर लागला तिकडे. तर आता युधिष्ठिराला चांगलं माहित आहे की अर्जुन जेव्हाही अखेटून येतो, म्हणजे वह्याळीला जातून तिकडून येतो, तर तो मला दंडोत केल्याशिवाय शिबिरात जात नाही. माझा भाऊ मला दंडोत केल्याशिवाय जात नाही, म्हणून युधिष्ठिराला माहित आहे. युधिष्ठिराने भीमाला निरोप दिला की अर्जुन किती उशिरा येऊ दे, पण अर्जुनाला म्हणायचं की मी वाट पाहून राहिलो, मला दंडोत करून जाय. मग अर्जुन आला तिकडून अखेटून. आल्यानंतर मग त्याने पाहिलं युधिष्ठिर शिबिराकडे, तर तिथेच भीम म्हटला म्हणे, दादा तुझी वाट पाहून राहिलेला आहे, जा म्हणे दंडोत करून. नाही म्हणे, दादा झोपले असतील. नाही म्हणे, दादानं सांगून ठेवलेलं आहे की अर्जुन आल्यानंतर किती उशिरा येऊ माझ्याकडे पाठव, तुझी वाट पाहत आहे. मग अर्जुन सरळ, त्याला आनंद झाला की आपल्या दादाला दंडोत केल्याशिवाय आपण जात नसतो, आपला नियम कायम आहे, म्हणून तो आला. आणि मग तो जसा आला तसाच त्या शिबिरात गेला. शिबिरात गेल्यानंतर त्यानं काय केलं माहिती आहे काय, मनुष्य आपल्या हातातली काठी वगैरे भिंतीला ठेवतो, त्याने हातात धनुष्य भिंतीला ठेवून दिला, बाणाची तुरी टाकून गेला आणि युधिष्ठिराला दंडवत केला, नमस्कार केला. म्हणजे दादा आज शिकार खेळताना खूप उशीर झाला. तर युधिष्ठिर म्हणतो काही हरकत नाही, मला माहित होतं म्हणूनच मी सांगितलं की आल्यानंतर मला दंडोत करून द्या, जा आराम कर. निघून गेला. मग हा निघून गेला. अर्जुनाने शिबिर आता त्या जंगलात कोणतं शिबिर आहे, पडदा गिरदा लावून घेतला आणि हे झालं. तर रात्री म्हणतात एक कोणतरी ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या गायी रात्री तक्षक नावाच्या दैत्याने पळवल्या म्हणे.
तर त्या ब्राह्मणाला माहित होतं की पांडव इथंच छावणीमध्ये आहेत, तर म्हणून तो ब्राह्मण रात्रीचा ओरडत आला म्हणे की अर्जुना, वाचो वाचो, माझं गोधन वाचो, माझं गोधन वाचो, असं म्हणत तो असा आला. अर्जुन सावध होता. अर्जुनाच्या लक्षात आलं. अर्जुन पटकनी बाहेर आला आणि भीमही बाहेर आला. काय झालं म्हणे? म्हणजे दादा, तो ब्राह्मण या अर्जुनाला म्हणतो की हे बघ, तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुमचा पहिला धर्म आहे स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण करावं. माझं गोधन तक्षक पडून घेऊन चालला, ताबडतोब माझ्या गोधनाचं रक्षण करा. तर आता अर्जुनाचं लक्ष, अर्जुनाला माहित आहे क्षत्रिय धर्मच आहे स्त्रीचं रक्षण करावं, गाईचं रक्षण करावं. तो असा निघाला, पण धनुष्य कुठे अटकलेला आहे? धनुष्य अटकलेला आहे युधिष्ठिराच्या त्या सोप्यामध्ये. आता नियम झालेला आहे की जर कधी कोणी नियम तोडले त्याला मृत्यूदंड. आता काय करावं? आता जर कधी धनुष्यबाण आणत नाही तर ब्राह्मणाच्या गायी पडल्या जातात. गायीचं रक्षण जर नाही केलं तर क्षत्रिय धर्म काय कामाचा? आणि मग काय होईल? मी जर कधी गायी वाचवल्या तर ब्राह्मण संतुष्ट होईल. ब्राह्मणाचा आणि गायीचं जीवन वाचून हेच तर क्षत्रियाचा धर्म आहे. मी गेलो तर गेलो, काय मोठी गोष्ट आहे. म्हणून तो म्हणतो दादा मी आता जाणार, म्हणून भीमाची आज्ञा घेतली, लगेच निघून चालला गेला. आणि त्याने लगेच दारापाशी जोराने ओरडला, युधिष्ठिराचा जय जयकार असो. ते दोघेही सावध झाले आणि हा पटकन आतमध्ये आला. याने फक्त दंडोत केला आणि धनुष्य उचलून निघून गेला. मग भीम आला. भीमाने सांगितलं की दादा असा असा प्रकार झाला म्हणे आणि ब्राह्मणाच्या गोधनाला वाचवण्यासाठी अर्जुन निघून गेला. युधिष्ठिर म्हणतो बरोबर आहे त्याचं. पण अर्जुन युधिष्ठिरला आणखी एक चिंता पडली की आता याचा निर्णय कसा लावा? नियम तर आपणच तोडलेला आहे. आपणच नियम सांगितलेला आहे की बा जो नियम तोडी त्याला मृत्यूदंड आहे. मग अर्जुन गेला आणि तो अर्जुन आहे, त्याच्याकडे दिव्यास्त्र आहे. त्याने त्या तक्षकाचा वध केला. ब्राह्मणाच्या गायी त्याला परत केल्या. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला त्याला की तू एक जातिवंत क्षत्रिय आहेस, तू धर्माचं पालन करतो, खूप तू दिग्विजयी होशील. अर्जुनाने आशीर्वाद तर घेऊन घेतला, पण तो आतून तोही परेशान आहे की आता नेमकं काय निर्णय काय लावा. मग गेले आणि युधिष्ठिर रडून राहिलेला, दुःख करून राहिलेला आहे. भीमदादा इथे बसलेले आहे, नकुल सहदेव सगळेच नाही. अर्जुन गेला. पण दादा अडचण तुमच्या लक्षात आली असेल म्हणे. हो बेटा बरोबर आहे, अडचण तुझी बरोबर होती म्हणे. पण म्हणे आता मीच धर्मराज युधिष्ठिर आहे म्हणे, मीच धर्माचं उल्लंघन कसं करू? कारण मीच नियम तयार केलेला आहे की जो एकांतात शिबिरात त्याला मृत्यूदंड. आता सगळे विचारात पडले. अर्जुन म्हणतो दादा तुम्ही जो निर्णय घेसाल तुम्हाला मान्य आहे, माझं काही चुकलेलं नाही म्हणे. बरोबर आहे, तुझंही चुकलेलं नाही आहे म्हणे, पण आता मी तरी कसं करू? मी तुला मृत्यूदंड कसा काय देऊ? माझ्यात तेवढी हिंमत होऊन नाही तुला देण्याची. भीमदादाची सगळं डोकं इथं गुडघ्याचं होतं. भीमदादा म्हणे झाकली मुठ 1.25 लाखाची. कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे? तुम्ही कशाला 12 पंचायता करता? युधिष्ठिर म्हणतो की नाही धर्म सांगा. तुमचा धर्म, तुमच्या धर्मानंच हे पाहिजे. ही सगळी परिस्थिती तुमच्या धर्माने निर्माण केली म्हणजे तुमचा काय धर्म हे आपल्या डोक्याच्या बाहेर. तुम्हाला काय करायचं ते करा. युधिष्ठिर चिंतेमध्ये पडला. शेवटी अर्जुन ज्ञानी होता. अर्जुन म्हणतो दादा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपण कृष्ण महाराजांना बोलवू. कारण कृष्ण महाराज आपल्या संकटात साथ देतात. आपल्याला एक असे संकट किती वेळा आले आपल्याजवळ म्हणे. हे बरोबर आहे म्हणे. मग कृष्ण महाराजाला बोलावलं. आले कृष्ण महाराज. पांडवांचा तो कैवारी, श्रीकृष्णाची साथ कशी, संकट समय. बरोबर कृष्ण महाराज आले, बसले, सगळी आख्यायिका सांगितली, युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिर म्हणतो, कृष्ण महाराजाला म्हणतो की कृष्ण आता याच्यात काय केलं पाहिजे? कृष्ण म्हणतो दादा तुमचा धर्म काय सांगते? आपला धर्म तेच सांगते म्हणे, याला दंड द्या. मग म्हणे दादा तुम्हाला अटीतटीचा धर्म माहित आहे काय? संकटकाळी बाहेर निघण्याचा मार्ग माहित आहे? एसटी मध्ये लिहिलं असते ना संकटकाळी बाहेर निघण्याचा मार्ग. तुम्हाला माहित आहे का म्हणे याच्यात? आता बघा याला म्हणतात ज्ञान. ज्ञान ते ज्ञानाचं काम करते. शास्त्रामध्ये रिगावे आणि निगावे असतात, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या गोष्टी ठेवाच लागतात. प्रत्येक ठिकाणी काहीतरी ऍडजस्टमेंट ठेवावं लागते. रेल्वेचं रुळही लोखंडाचं आहे आणि चाकही लोखंडाचं आहे, बरोबर आहे. पण त्याच्यापैकी रेल्वेचा रुळच थोडा नरम ठेवलेला असते, म्हणून काही दिवसांनी रूळ बदलायला लागतात. चाका बदलायची नाही म्हणून ते चालते. दोघे जर सारखे असले चालले नसते म्हणे, फेकून दिलं असतं तिनं. पण एक नरम ठेवलेला आहे, एक कडक ठेवलेला आहे, त्यामुळे ते चालते. म्हणून नियम सुद्धा कसे असले पाहिजे? लवचिक असले पाहिजे, ऍडजस्टेबल असले पाहिजे, त्याच्यामधून पर्याय शोधता आला पाहिजे. म्हणून शास्त्रात सुद्धा रिगावे निगावे आहेत म्हणे. रिगावे निगावे पाहिजातच, अटीतटीचे मार्ग पाहिजातच, त्याशिवाय शास्त्र चालत नाही. एक नियम कधीच चालत नाही. एक आचार्य होता म्हणे, त्या आचार्यांना खूप मोठा परिवार भेटला. मग तो आचार्य खूप प्रसन्न झाला.
मग त्याला की नाही एकच उपाधी होता की मी जेव्हा की त्याने मग त्याला असं म्हणजे आल्यानंतर सगळे शिष्य दंडोत करायला धावायचे, त्याला खूप चांगलं वाटायचं. तो काय करायचा, अधूनमधून त्याला थोडंसं बोर वाटलं की सोप्यामधून बाहेर यायचा, त्याच्या त्या रूममधून. आता जुन्या काळात सोपे, आता रूम असते, हे बेड असतात, सगळं असते. त्या काळात कसं होतं की ते मोकळं असं राहायचं, असे पूर्ण तो परिवार राहायचा सोप्या, मधात त्या गुरुजीचा सोपा त्या अधिकरणाचा, आपल्या भाषेत. पण त्याच्यात तो अन्य संन्यासी आहे, अन्य महात्मा आहे कोणतरी, तर त्याचा तो हे. मग तो की नाही काय करायचा, हळूच बाहेर आला की सगळे धावतच होते. कारण त्याने एक नियम तयार केला होता, मी तुम्हाला ज्या क्षणी दिसेल त्या दिवशी तुम्ही धावत येऊन मला दंडोत करायचा, म्हणजे मला मी आलो याचं संकेत होईल. तर तो मग कधी बी दिसला की सगळे शिष्य जेवढे आता काही समजा कामाला ते नाही, पण समोर जेवढे जेवढे धावत यायचे, दंडोत दंडोत दंडोत. त्याला खूप चांगलं वाटायचं, त्याला सळ. मग तो काय करायचा, सकाळून उठायचा, फिरायला जायचा. शुगर असेल त्याला कदाचित, सकाळून उठायचा, फिरायला जायचा. मग तो काय करायचा माहिती आहे काय, आता कौतुक म्हणून फिरायला इकडे जायचा, पण येताना इकडून यायचा, असा तिकडून राऊंड टाकून. म्हणजे मग त्या लोक, त्या शिष्यांची तारांबळ उडायची, ती इकडून वाट पाहायची अशी, आचार्य इकडून यायचा. मग त्यातला एखादा दिसलं, आचार्य इकडून आले होते, सगळे पळत जायचे, म्हणायचे दंडो दंडो दंडो. त्याला खूप चांगलं वाटायचं की हा, मी कुठूनही घुसलो बरं येतात मला दंड करायला. मग कधी पूर्व, कधी पश्चिम, कधी उत्तर, कधी दक्षिण, असं. एक दिवस सकाळून लवकर फिरायला गेला, हिवाळा दिवस अशी अंधारच होता, तर तो आचार्य फिरता फिरता जाऊन पडलाय का विहिरीत. आता ते नेमकी विहीर बांधलेली होती, तिचा काही काठ बांधलेला नव्हता, गेले काही तो दिसलं नाही अंधारात, हे जाऊन पडला त्याच्यात. मग शिष्य बिचारे उठून आपले बसले सगळे, इकडे पाय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य ईशान्य आग्नेय. का रे गुरुदेव तर इकून येऊन नाही राहिले का, वरून येतील काही वर पाहू राहिले, खालून तर काही जागा नाहीये. ते म्हणले आचार्य फिरायला गेल्यानंतर 7 वाजता येतात, जास्त फिरले असेल 8 वाजता येतात, आज तब्बल 10-11 वाजले तरी आचार्य नाही आले, काहीतरी गडबड आहे, चला म्हणे आचार्याला शोधू. मग सगळे म्हणे शिष्य शोधायला गेले. शोधता 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 काय झालं, काही इकडे काही तिकडे गेले. म्हणजे एका जणांना तहान लागली, तो पाण्याला गेला, तर तो आचार्य दिसला, अरे म्हणे आचार्य याच्यात पडलेले आहे, म्हणे आचार्य दंडोत, म्हणे तो दंडोत दंडोत काय करतो, पहिले काढ म्हणे. ठीक आहे म्हणे. तो गेला, सगळ्या शिष्याला सांगितलं, हे बघा म्हणे गुरुदेव म्हणे विहिरीत पडलेले, आपल्याला त्यांना काढा लागते. शिष्य म्हणे ठीक आहे. मग त्याने मोठं लाकूड आणलं, आता ते विहिरीला काट नव्हते, त्यांनी एक मोठं असं झाडाचं लाकूड होतं, ते लाकूड त्या शिष्याने उचलून आणलं. मग ते असं त्या विहिरून त्या काठावर असं ठेवलं म्हणे. मोठा दोर आणला, डालकं बांधलं त्याला, अंदर सोडलं म्हणे. त्याच्यात चांगले पैलवान शिष्य होते, बॉडी बिल्डर, त्यांनी मस्तपैकी तो असा जोर लगा की हैया काढला असा आचार्य. पण आचार्य फक्त 5 फूट खाली होता, त्याने सगळं सांगितलं, हे बघा तुम्हाला माहित आहे ना नियम, आचार्य दिसल्याबरोबर दंडोत करायला लागते म्हणून. म्हणे हा आम्हाला सगळं माहित आहे. तो म्हणे हा सावधान असं काढलं, आचार्य वर आला, आणि मग त्या ओढणाऱ्यानं सुगत सांगितलं, हात सोडून दिले, म्हणे दंडवत आचार्य. तसं तो दळकने जाऊन पडला, आहे कंबर अशी सगळी ठिसली, सगळी कंबरीला मारला का. तो म्हणजे का रे मूर्खांनो, हा मला कोण सोडून दिलं. ते म्हणे जास्त बोलू नका, तुम्ही सांगितलं होतं की दिसल्याबरोबर दंड करा, आम्ही दंड करू. म्हणे काय, म्हणजे तुम्ही दंड करायला सांगितला म्हणे. म्हणे हो ते तर आहेच म्हणे. म्हणे मग आम्ही दंडोत करणारच. अजून ओढला, अजून दंडोत केला, अजून पडला. मग त्या आचार्यांच्या लक्षात आलं की अरे आपण गेल्या दंडोत म्हणायला सांगितलंय, म्हणून हे हात जोडत आपल्याला होतो. म्हणे आता दंडोत करायचा नाही म्हणे. बाहेर काढेपर्यंत कोणीही दंडोत करू नाही का, आचार्याचा कार्यक्रमच झाला असता. तर म्हणून बघा, नियमांना बदलून घ्यावं लागते वेळेवर, वेळेवर नियम बदलावं लागतात. कृष्ण महाराज म्हणतात, न धरी हाती शस्त्र सांगेल युक्ती चार. महाभारतात काय शपथ घेतली होती कृष्ण महाराजांनी, मी युद्धात शस्त्र हातात घेणार नाही, 4 गोष्टी मात्र तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि भीष्म आटपत नव्हता कोणाला, ते सुदर्शन हातात घेतलं की नाही. नियम बदलून घ्यायला लागतात वेळेवर, इमर्जन्सी नियम बदलावं लागतात. मग अर्जुनाला लक्षात आलं, अर्जुन काय फायदा घेत होता, तुम्ही पितामहाला मारू शकत नाही म्हणे, कारण तुम्ही शस्त्र घेणार नाही. सांगतात हट, अशा तर किती प्रतिज्ञा भंग करून टाकतो, मला काही देते. सुदर्शन प्रकट केलं, मग अर्जुनाला वाटलं खरंच मारतात, म्हणजे मग तुम्ही का मारू, मीच मारतो. मग मारलं. म्हणून नियमांना ऍडजस्ट करावं लागते. तर शास्त्रामध्ये सुद्धा रिगावे आणि निगावे असतात. पुराणामध्ये याचे खूप उदाहरण येतात. म्हणजे ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं, आणि युद्ध होण्याच्या अगोदर जेव्हा कौरव पांडव चौसर खेळले म्हणतात, त्यात पांडव हारले. मग ठरलं होतं की 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. आणि पांडव अज्ञातवास वनवासासाठी बाहेर पडले. महर्षी व्यास जे आहेत, महर्षी व्यासांच्या योगदानानेच हस्तिनापूरचं राज्य चालून राहिलेलं आहे. आणि माता सत्यवती सांगून गेली होती व्यासाला की हे बघ, कारण व्यास आला होता म्हणे, माते तू आता सगळं सोड म्हणे आणि वानप्रस्थ आश्रममध्ये चाल म्हणे, कारण तू माझी माता आहे, तुझं हित करणं माझं काम आहे म्हणे.
ते म्हणे पुत्रा मी येते पण माझ्या राज्य म्हणजे तुझ्या राज्याची जबाबदारी माझ्याकडे लावून द्या. मग तिला बिंदास केलं त्यांना मातेला. मग सत्यवतीला तो घेऊन गेला. तर त्यावेळेस मग सत्यवतीचा शब्द होता की तुला माझ्या राज्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर त्याला हे माहीत पडलं की पांडवांना वनवास झाला, पांडवांना कप्तान हरवला गेलं वगैरे. तर म्हणतात तो थेट 10व्या दिवशी की 11व्या दिवशी भेटायला आला युधिष्ठिर आपला धृतराष्ट्राला. आणि धृतराष्ट्राला महर्षी व्यास म्हणतो की धृतराष्ट्र फार चुकीचं कार्य झालेलं आहे. अरे तू न्यायाधीश आहेस आणि तुझ्यासमोर अन्याय झालेला आहे, पांडवांवर अन्याय झालेला आहे, त्यांना कप्तान हरवला गेलेला आहे, तू काहीच बोलला नाहीस, म्हणून हे सर्व तुझ्या मस्तकी पडेल. तो म्हणतो गुरुदेव माझ्या म्हटल्यानं ऐकत नाही दुर्योधन. अरे दुर्योधन राजा नाही आहे, राजा तू आहेस. दुर्योधन ऐकत नाही म्हणून काय झालं, हे मी काहीच ऐकून घेणार नाही. म्हणून तुला शेवटचा उपाय सांगतो, अजूनही बिघडलं नाही. आज 11 दिवस पूर्ण झाले, उद्याचा 12वा दिवस आहे, परवाचा 13वा दिवस आहे. विशिष्ट वेळेला 12 वर्ष 13 वर्ष 13 दिवसावर मोजता येतात. म्हणून पांडव गेले, संजयाला आदेश दे, रथामध्ये बस, जा आणि युधिष्ठिराला भेटायला जा. आणि युधिष्ठिराला म्हणा बेटा 12 वर्षाचा वनवास, 13 वर्षाचा अज्ञातवास, 13 वर्ष तुझे आज पूर्ण झालेले आहे, चाल माझ्यासोबत. त्याला आदराने घेऊन ये आणि त्याच्याकडे इंद्रप्रस्थ सोपव आणि या युद्धाला आमंत्रण देऊ नकोस. म्हणून कान उघडणी करून गेला व्यास. पण हे गेलंच नाही आंधळ. तेव्हापासून हे अंधा कानून, ते पट्टी लावलेली असते की त्या कोर्टामध्ये अशी, याचीच परंपरा आहे ती. तर अशा पद्धती गेलाच नाही हा. तर विशिष्ट वेळेला विशिष्ट नियम वापरले जातात. शास्त्रामध्ये रिगाव निघाय सगळेच आहेत, सगळ्याच ठिकाणी आहेत म्हणे. हे इकडे बी ठेवावं लागतात म्हणे. स्वामी सुद्धा म्हणतात भिक्षा मागा, एक दिन मिळेल, 2 दिन, तिसरा दिन न मिळायचे नाही. टीकाकार म्हणतात शेवटीला का संभाच्या घरी आप जावे. शेवटी म्हणजे शेवटी तुम्हाला भेटलंच नाही तर शेवटी म्हणे शेवटील का संभवाच्या घरी आप जावे. मग शेवटी तोंडाने मागून घ्या म्हणते, इलाज नाही. म्हणजे ऍडजस्टमेंट करावंच लागते, रिगाव काहीतरी करावंच लागते, पर्याय त्याच्यातून शोधावाच लागते म्हणे. परंपरेच्या आख्या आहे का अशा. तर इथं अर्जुनाला सांगा, आपलं धृतराष्ट्राला सांगितलं, धृतराष्ट्राने ऐकलं नाही. एक कथा आहे पुराणातली की गणपती महाराज जे आहेत ते पार्वतीने त्या मळास तयार केले, तुम्हाला माहित आहे. आणि कार्तिक स्वामी एक कोणता तरी दैत्य होता, मला का अंधकासूर होता काय, त्याचा वध करण्यासाठी कार्तिक स्वामीचा जन्म केला गेला. कार्तिक स्वामी जन्माला आला. मग मग गणपती महाराज या पार्वतीचे पुत्र आणि कार्तिक स्वामी ते महादेवाचे पुत्र, म्हणजे त्यांचे लाडके हे याचे लाडके. मग आता दोघीचं लग्न करा, तर लग्न पहिले कोणाचं करायचं म्हणे. दोघांमध्ये वाद सुरू झाला, तो मा करा, तो मा करा, लेकर आहेत ते भांडतातच. तर मग त्याच्यामध्ये अट टाकली म्हणे की जो पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचं लग्न पहिले करू. तर म्हणे कार्तिक स्वामी मोरावर बसले आणि प्रदक्षिणेला निघाले आणि गणपती महाराज उंदरा, मामूजी तो आपला छोटा पाय त्याच्यावर बसले म्हणे. मग सगळे हसायला लागले. पण गणपती महाराजाला डोकं आहे, कार्तिक स्वामी वास्तविक निघाले यात्रेले. तर गणपती महाराजांनी काय केलं, थोडेसे पुढे गेले म्हणे. आणि मग त्यांनी पुढे गेल्यानंतर वापिस आले म्हणे आणि आई बाबाला जवळ बसवलं म्हणे आणि त्याच्या भोवती 5 चक्रा टाकल्या म्हणे. आणि म्हणे माझं लग्न पहिले करा. म्हणे का दादा एकाच प्रदक्षिणेला गेला, अजून आला नाही, मी 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. म्हणजे कशा काय, म्हणजे माता म्हणजे पृथ्वी, पिता म्हणजे आकाश. शास्त्रात अलाउड आहे, हाय शास्त्र, असं शास्त्र सांगते असं. मग ते म्हणे हो. मग शंकरजी म्हणे नाही नाही म्हणे, ते कार्तिकला राग नाही, रागाचा विषय नाही म्हणे, तत्व काय सांगते सांगा म्हणे. देवगुरु बृहस्पतीला बोलावलं का, देवगुरु बृहस्पती बरोबर आहे, माता पिता श्रेष्ठ आहे, ते 5 प्रदक्षिणा झाल्या. गणपती महाराजचं लग्न झालं जोरात, 2 बायका रिद्धी सिद्धी, आणि ते कार्तिक स्वामी फिरून राहिले अजून. महेशबळी की अक्कलबळी शास्त्रातले निघाले होता. तो कार्तिक स्वामीला माहित पडलं तरी त्याने प्रदक्षिणा पूर्ण केली म्हणतात. मग ते आल्यानंतर मग काय, ते आल्याबरोबर गणपती महाराज त्यांच्या बायका पुढे वगैरे असं तसं. गणपती पुढे गेला म्हणे, दंडोत केला. कार्तिक म्हणे अजिबात तू बाजूला बोलायचं नाही, तू माझ्या म्हणे बाबा हे काय प्रकार आहे म्हणे, प्रदक्षिणेला हा आला नाही, काही नाही, मी आता इकडून आलो म्हणे, तुम्ही लग्न कसं करून टाकलं. महादेव म्हणत अरे बेटा त्याने आम्हा दोघांना प्रदक्षिणा केल्या, आम्ही माता पिता म्हणजे पृथ्वीपेक्षा मोठे आहे. तो म्हणजे हे असलं शास्त्र आपल्याला समजत नाही, हे असलं आपल्याला हे पटणार नाही अजिबात. ते म्हणे पण मग हे शास्त्रात अलाउड आहे ना, तुमच्या शास्त्रात अलाउड आहे ना म्हणे, तर आपण लग्नच करणार आहे. मग कार्तिक स्वामी रागा चालले गेले म्हणे, रागा चालले गेले. कार्तिक स्वामी लग्नच केलं नाही म्हणे, तिकडे जंगलात जाऊन बसले. मग कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आहे. स्त्रिया त्यांच्या कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये स्त्रियांना दर्शनाला बंदी आहे. तुम्ही मुक्तिधाममध्ये नाशिकला तिथलेल्या स्त्रियांना दर्शनाला बंदी म्हणे. तर त्याने लग्नच केलं नाही म्हणे कार्तिक स्वामीनं. कार्तिक स्वामीने लग्न नाही केलं. पण बाया मोठ्या भाविक कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायसाठी त्याच्या दारावर मोर्चा नेलाच बायाने. दर्शन, तुमचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे म्हणे. मग शेवटी ब्रह्मदेव गेले म्हणे, बा तुम्ही एवढा मोठा त्याग केला म्हणे, ब्रह्मचारी राहून राहिले म्हणे, सगळ्या बायांना ते म्हणतात आम्हाला दर्शन तर द्या तुमच्यासारख्या विभूतीचं. तर ठीक आहे म्हणे. मग ते म्हणे काय करते, त्यांनी सांगितलं की कार्तिक पौर्णिमेला दर्शन घ्या.
तर कार्तिक पौर्णिमेला रांगची रांग असते बाहेर. तर अशा पद्धतीच्या पुराणाच्या कथा आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा रिगावी निगावी दिसतात. तीच रिगावी महाभारतात दिसतात, तीच रिगावी आपल्या शास्त्रामध्ये दिसतात. प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत असे. कारण अडचणीच्या वेळेस त्याच्यातून मार्ग तुम्हाला काढावाच लागते. जर तुम्ही मार्ग नाही काढला तर ते होऊन जाते. तर इथं मग काय झालं की कृष्ण महाराज म्हणतात की अशी रिगावी निगावी आहे. त्यापैकी युधिष्ठिराला समजून सांगतात, शास्त्रामधला असा रिगावा आहे काय? एखाद्या मनुष्याला जर कधी मृत्यूदंड द्यायचा नसला तर मृत्यू प्राय दुःख देतात. युधिष्ठिर म्हणतो हो हे बरोबर आहे. म्हणे मग आपण अर्जुनाला काय करू? मृत्यूदंड न देता मृत्यूसारखं दुःख देऊ म्हणे. म्हणजे काय करू? अपयश देऊ म्हणे. अपयश मरणाहून डेंजर असते. अपयश माणसाचं बेकार असते. तो मेला तर चालते पण अपयश नाही. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की रुक्मिणीला मारलं नाही, मग काय केलं? डोक्याचे केस काढले, त्याला मुंडन केलं. तसं म्हणे अर्जुनाला शिक्षा दिली म्हणे. 4 पांडवांनी अर्जुनाचे व्यंग काढले, ज्याला आपल्या स्वामींनी शास्त्रात म्हटलेलं आहे वर्मस्पर्श. वर्मस्पर्शापाशी शिरच्छेद चांग. म्हणजे हा किती मोठा अपमान आहे. तर म्हणजे 4 पांडवांनी, कारण नियम 4 पांडवांनी द्रौपदीच झालेला आहे, 5 पांडवांनी द्रौपदीमध्ये झालेला आहे ना. त्यामुळे त्या 5 जणांनी द्रौपदीसह 4 पांडवांनी अर्जुनाला व्यंग लावलं. म्हणजे अर्जुनाला विपरीत बोलले, वर्मासारखे बोलले. वर्मासारखे बोलण्यासारखं पुष्कळ होतं की अर्जुनाने हे केलेलं आहे, मातेचा ओसा पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे त्याने काही गोष्टीच्या शपथ घेतलेल्या आहेत की बाबा मी असं करीन तसं करीन, मी पांडवामध्ये असं आहे, मी असं आहे तसं आहे. त्याने स्वतःला म्हटलेलं होतं काही बऱ्याच ठिकाणी. मग ते सगळे व्यंग काढले, त्याला हे बोललं. आणि मग म्हणे आता तुला 108 तीर्थाची यात्रा करावी लागेल. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतात तीर्थयात्रेला निघाला. मग त्याने 108 तीर्थाची यात्रा केली आणि त्याचं व्यंग काढल्यानंतर मग त्याला तो तिकून द्वारकेला तिची समाप्ती करतो. तर हा पर्याय निवडला म्हणे कृष्ण महाराजांनी की मृत्यू न देता मृत्यूसारखा मार्ग. तर इथं अर्जुनाने ब्राह्मणाच्या गायी वाचवण्यासाठी स्वतःचा मृत्यू स्वीकारला. आणि सहस्रार्जुनाने एवढ्या मोठ्या दत्तात्रय महाराजांचा वर असताना न ऐकता गायीची, ब्राह्मणाची, स्त्रीची हत्या केली, म्हणून तो अधोगतीला गेला. म्हणजे परमेश्वराने जरी वर दिले, तुम्ही जर चुकीचं वर्तन करसाल तर ते कामात पडणार नाही. आणि तुम्ही जर धर्माने चालत असाल तर परमेश्वर तुमच्यासाठी नियमही बदलवतात. मृत्यूदंडाला सुद्धा देवाने बदलवलं आणि कृष्ण महाराजांच्याच अध्यक्षतेखाली अर्जुनाला मृत्यूदंड दिला गेला नाही. उलट त्याला पर्याय शोधून हे गेला, नाही तर अर्जुन तिथं संपला असता. अर्जुन संपला असता तर महाभारत युद्ध झालं नसतं. युद्ध झालं तर पांडव विजय झालीच नसते, पांडवांना राज्य भेटलंच नसतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे रिगावे निगावे असतात आणि हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या परंपरेमध्ये विरुद्ध अस्थिपरी, आपल्या परंपरेमध्ये विरुद्ध अस्थिपरी असते बघा. म्हणजे स्वामी म्हणतात महाराष्ट्रीय असावे. स्वामींचा नियम कसा आहे? महाराष्ट्र असा, महाराष्ट्र कधी सोडू नये. आणि त्याच्यासाठी देवगिरीच्या राजाची राणी म्हणे कामाईसा, हिने नागदेवाचार्यांना संन्यास मागितला तर नागदेवाचार्य म्हणतात तुला संन्यास देता येत नाही. म्हणजे का बरं? म्हणे तू राजाची राणी आहेस म्हणे, राणी परता अभिमान नाही आणि आकाशापर्यंत धूर्धर नाही. म्हणजे राणी खूप मोठी असते आणि जर म्हणे काही कमी जास्त झालं तर राजा आम्हाला महाराष्ट्रातून हाकलून देईल आणि आम्हाला महाराष्ट्र सोडता येत नाही, कारण आमच्या देवानं आम्हाला महाराष्ट्रात राजा सांगितलं. म्हणून तुझं अनुसरण प्रतिबंध तर चालेल पण आम्हाला महाराष्ट्र सोडता येत नाही म्हणे. म्हणून कामाईसाला संन्यास दिला नाही, ही श्रुतीस्थळ सांगते. पण तेच नागदेवाचार्य अलाउद्दीन खिलजीची धाड आली तेव्हा महाराष्ट्र सोडून चालले गेले, निलंग्याला गेले म्हणे. निलंगा नावाचा प्रांत म्हणजे आंध्राची आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर गेले म्हणे. का बरं? नागदेवाचार्य नियम माहित नाही काय, सूत्र माहित नाही काय? परंतु याला म्हणतात रिगावे निगावे. कारण त्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर जाणंच योग्य होतं, नाही तर अलाउद्दीन खिलजीच्या झाडेमध्ये काही लोक सापडले असते, अत्याचार झाला असता, स्त्रियांवर अत्याचार झाला असता, पंथाचं नुकसान झालं असतं. म्हणून नागदेवाचार्यांनी काही म्हाताऱ्या बाया आणि साधाला तिथं ठेवलं परळी वैजनाथला. तो परळी वैजनाथ बी वाचला याच्यामुळे, तोही सुरक्षित आहे. तर अशा पद्धतीमध्ये सांगायचं तात्पर्य की नागदेवाचार्य निलंगा प्रांतात निघून गेले म्हणजे रिगावी निगावी आहेत. मग नागदेवाचार्याला दोष लागला काय? नाही, उलट गुण लागला. गुण, दोष एवढसा, गुण एवढा. याला म्हणतात विरुद्ध अस्थिपरी. म्हणजे याला म्हणतात नियमाने ऍडजस्टमेंट करून घ्यायची. अडचण जर आली तर नियमामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते. तर असे नियम आहेत बऱ्याच ठिकाणी दिसतात, त्यामध्ये बदल करून घेतलेला आहे. महादेशाला स्वामी म्हणतात त्याला तो विद्यावंत आला, त्याला लाडू खायच्या वेळेस ते महादेव सांगते लाडू आणा. स्वामी म्हणतात लाडू आणा. महादेव बाईसा लाडू घेऊन येतात. एकदा आणले, दोनदा आणले, तिसरी बाईसा म्हणायला लागले हा विद्यावंत लाडू खाऊनच राहिला, स्वामीचे सगळे लाडू संपून जातील आणि मी कशी काय लाडू नेऊ म्हणे.
तर महादेशानं काय केलं म्हणे, सगळे लाडू एक याच्यात काढले, ताटलीमध्ये ते थैली घेतली म्हणे, त्याच्यावर चुरा टाकला म्हणे, आणला त्या विद्यावंताच्या पुढे झटकला असा. त्या विद्यावंताला चुरा खाल्ला आणि मग आता स्वामीने पाहिलं लाडू संपले, आता काय म्हणणार स्वामी, लाडू आणा. ते चालले गेले. ते गेल्यानंतर महादेश आले, जीजी माझा प्रसंग ओळा. स्वामी काय झालं? म्हणजे जीजी ते गोसाव्याच्या आरोग्याचे लाडू मी आणलेच नाही. काऊन नाही आणले? आम्ही सांगितलं लाडू आणा, तर काऊन नाही आणले? म्हणजे जीजी गोसाव्याच्या आरोग्याचे लाडू बाईशी आणू न शकते, मग मी कशी काय आणले? मग तो विद्यावंत खाऊनच राहिलता. तो तर सगळे सगळे संपून टाकले असते त्यांना. मग मी तुमचे लाडू वाचवण्यासाठी सगळं केलं ना, म्हणून मी अशा पद्धतीने हे केलं आणि मी तुम्हाला क्षमा मागू राहिली. म्हणतात बाई तुम्ही निके केले, आता कसे बदलले? आहे की नाही? तर याला म्हणतात ऍडजस्टमेंट. म्हणून कडक काम जमत नाही, लवचिक पाहिजे, काहीतरी ऍडजस्टमेंट पाहिजे म्हणे. ऍडजस्टमेंट असली तर चालते, नाही तर चालत नाही. म्हणून धर्मामध्ये सुद्धा रिकावे निकावे आहेत आणि ते आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतात. आणि हे कोणाला कळते? मग अधिकरणालाच कळते. म्हणून ज्ञानियाचं म्हणतात, ज्ञानियाला इतीचा सगळे वापरते तर पुसो की जे, कारण निर्णय आला पाहिजे, त्याच्यातून ऍडजस्टमेंट करता आले पाहिजे. स्वामीने कुठं सांगितलं नाही मठ करा म्हणून, पण नागदेवचार्यांनी पाहिलं साधा अशक्त झाली, साधा जर एखाद्या ग्रस्ताच्या घरी मेली तर हा तिचे सगळे प्रसाद जोड लंबे करून टाकील. हिच्याकडे नख आहे, दाढ आहे, केशकळाप आहे, हिचे एवढे प्रसादाचं रक्षण. साधाचं रक्षण म्हणजे प्रसादाचं रक्षण. नागदेवचार्यांनी निंब्याला मठ बांधला. कुठे सूत्र आहे? मढी की जे सूत्र आहे काय? नागदेवचार्यांनी मठ केला. बरोबर, पर्याय शोधावं लागते म्हणे, तेव्हा धर्म चालते. म्हणून धर्म इथपर्यंत टिकला, नाही तर कसा टिकला असता? ते सगळं चालले गेलं असतं तुमचं, तो रक्षण झालं नसतं कोणाचं, कोणी कुठे गेलं असतं. पण सुश्रीच्या विधी हे सगळ्या मार्गामुळे एकत्रित आले सगळेजण. म्हणजे असे निर्णय घ्यावे लागतात आणि हे अधिकरण घेतात, आचार्य घेतात. तसे शास्त्रामध्ये सुद्धा रिकावे निघावे राहतात, त्याच्यातून मोजले जातात. तर अशा पद्धतीमध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट नियम वापरले जातात. ते आपण या ठिकाणी एकच सांगण्यासारखं एकच मोठं आहे की एवढ्या मोठ्या सहस्रार्जुनाने स्त्री ब्राह्मण गायीची हत्या केली आणि अर्जुनाने स्त्री ब्राह्मण गायीच्या रक्षणासाठी आपला जीवन बलिदान करण्यासाठी तो गेला. म्हणून अर्जुन खूप मोठा ठरला. म्हणून अर्जुन देवाचा प्रत्येक वेळेस मृत्यू चुकतात आणि त्या अर्जुनाचं नाव कृष्ण महाराजांसोबत जुळल्या गेलं. म्हणजे एक धर्माचं पालन करते, त्यासाठी परमेश्वर त्याच्या रथाचे सारथ्य करतात. एक जण वर देऊनही वराचा उपयोग करत नाही, अधोगतीला जाते. पण जीवाचं शेवटी कर्तृत्व झाली ब्रह्मविद्या जीवाचे करणे, एका गोमट्या कारण होय, एका ओकट्या कारण होय, जैसा हिरे खाण्याचा. तर अशा पद्धतीमध्ये आपण व्यवस्थित राहिलो पाहिजे, हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. या ठिकाणी सहस्रार्जुनाची लीळा पूर्ण होते. आपली वेळ या ठिकाणी पूर्ण झाली. 10 मिनिट शिल्लक घेतले, कारण सुरुवातीला उशीर झाल्यामुळे. आणि संध्याकाळ सत्रामध्ये आणखी अलर्काची वगैरे आपण पाहून घेऊ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रय महाराज की जय, दंडवत हो.